काही प्रश्न असतात मनामध्ये पहा, की उत्तर लिहायचं, कसं लिहायचं, मग तुम्ही लिहिता उत्तर. प्रत्येकाला आपला अप्रोच माहीत असते. प्रत्येकानं काही ना काही प्रयत्न करतच असतो. भले त्याला माहीत असेल अथवा नसेल. ठीक आहे. त्याच्यामुळं मी तर पहिल्या सुरुवात सजेशन सांगतो, की तुम्ही उत्तर लिहा. ठीक आहे. पहिल्या सुरू तर तुलना नसते बरं का. आपल्याला बऱ्याच वेळा ही एक सवय लागलेली असते कधीपासून बी, म्हणजे असं नाही की तुमची चूक आहे त्याच्यामध्ये, तुलना आहे ना. तुलना जर तुम्ही सुरुवातीपासून करायला गेलात तर तुमचे उत्तर बेटर होणार नाहीत, हे तर उघड आहे. कारण प्रत्येकाचं उत्तर एकसारखं नसतं, किंवा असं मी म्हणू शकता की ते नसतंच आहे ना. नसतं बिसतं म्हणण्यात काय अर्थ आहे, ते नसतंच त्याच्यामध्ये. कारण तुम्ही जर एखाद्या टॉपरचा कोरिलेट करायचा प्रयत्न केलात, तुम्ही इनिशियल स्टेजला आहात आणि तो फायनल स्टेजला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये गॅप भरपूर आहे. आणि तुम्हाला पहिल्याच दिवशी वाटतं की त्याच्यासारखं उत्तर लिहिता आलं पाहिजे, परंतु तुम्ही हे पाहत नाही की त्याने किती मेहनत केलेली आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला कुठल्याही विद्यार्थ्यानं यानं कम्पॅरेटिव्हली अभ्यास करणं हे चुकीचं असतं. म्हणजे त्याचं पाहून करतो आहे मी असं, किंवा त्याचा वेळेचं नियोजन करणं, किंवा तो कसा करतो आहे, तो उत्तर कसा लिहितो, तो कंटेंट कसा मांडतो आहे, किंवा बरेच ज्याच काय करताय तुम्ही त्यात चुका, ते पहिल्या सुरुवात ही मोठी चूक आहे. ओके. तर हा तर एक तुलनाचा गोष्ट तुम्ही लिहून ठेवा, की तुम्ही कोणाशी तुलना करणार नाही. ठीक आहे. तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत मला असं वाटतं की मी आता त्या लेवलला पोहोचलो आहे जिथं मला तुलना करायला हवी. ठीक आहे. योग्य ठिकाणी जर तुम्ही तुलना केलात तर त्याचं बेनिफिट अधिक असतं. परंतु चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी जर केलात तर तुम्ही एकतर डिमोटिवेट होता, मला उत्तर लिहिताच येत नाही, मला जमतच नाही, मला असं मला तसं, म्हणजे ते बहाणेबाजी चालते. म्हणजे कारणाचा तो सिलसिला सुरू होतो. ठीक आहे. पहिल्या सुरू तर उत्तराबद्दल तुम्ही मेन्सबद्दल हे लक्षात ठेवा की तुलना नाही करायची. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा आहे की तुम्ही जे उत्तर लिहिलात, किंवा आत्तापासून जे उत्तर लिहिलात त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आज. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करू म्हणजे ए टाईपपासून, म्हणजे ABCDपासून. म्हणजे जे ABCD म्हणजे असं म्हणणार तुमच्या अल्फाबेटपासून जे मुलं आहेत तिथं. तर अलंकारानं काय कारणं सांगितलं की त्याचे उत्तर लिहिण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत, तो काय म्हणतो आहे ना. जर त्याची आपण शब्दामध्ये जर विचार केला तर काय म्हटला होता तो, एक मिनिट हां, समोर दिसत आहे ना तुम्हाला त्याच्यामध्ये. तो काय म्हणतो, पहिले आहे शब्दसुका, दुसरी आहे भाषाशैली, तिसरी आहे मांडणी आहे, कंटेंट आणि वेळ. ठीक आहे. आता तुम्हाला सकाळी मी असा प्रश्न सांगितला होता की तुम्हाला जे उत्तर लिहिता नेमका चुका कोणत्या आहेत हे तुम्ही शब्दामध्ये मांडा, 5 शब्दामध्ये. पण हे सांगण्याचं बी एक कारण होतं की जर आपल्याकडे आपल्या चुका जर आपल्या 5 शब्दामध्ये मांडता येत असेल तर तेवढ्या स्किलपासून आपण जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही ती स्किल घेऊ शकता. तुम्हाला बरीच सवय असते की मला असं होतं आहे, मला तसं होतं आहे, हे होतं आहे. नेमकं कसं होतं हे सांगता येत नाही. आणि UPSCमध्ये हाच गोळा आहे. नेमकं काय लिहायचं हे कळत नाही, फक्त तुम्ही लिहिता. तर हे 5 शब्द मांडायला यासाठी सांगितले की तुम्ही अगोदर तुमच्या 5 चुका लिहा, ते पण फक्त शब्दामध्ये. कारण हे ज्याला जमायला लागलं की माझ्या चुका मी फक्त जास्त मांडण्यापेक्षा 4-5 शब्दामध्ये मांडू शकतो, समजा की तुम्हाला खेळ जमायला लागला आहे. ठीक आहे. परंतु हा मेन गोळा आहे बरं का, तुम्ही लक्षात घ्या. हा की कशाचा गोळा आहे की मला काय होतं आहे काय होत नाही हे सांगता येत नाही तुम्हाला. तुम्ही म्हणता बिटवीन द लाईन्स काहीतरी व्हायला लागलं आहे, सुरुवात काहीतरी असं तसं व्हायला लागलं आहे, म्हणजे नेमकं सांगता येत नाही तुम्हाला काय व्हायला लागलं. तर हा एक मुद्दा. ठीक आहे. तर हे अलंकारचे 5 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर हा हरीश काय म्हटला होता, हरीश म्हटला होता की त्याचं कंटेंट मोल्ड करता येत नाही आहे, वेळेचं नियोजन आहे, प्रभावी कीवर्डचा वापर किंवा अभाव आहे, भाषाशैलीची तडजोड आहे, त्याच्यानंतर प्रश्नाच्या बिटवीनमध्ये लाईन्स सांगण्यात उशीर होतो, असं काहीतरी आहे. त्याच्यानंतर पुढं ओम काय म्हटला होता की डिमांड न समजणे, टाईमचं मिसमॅनेजड असणे किंवा शुद्ध लेखन आहे. चौथा मुद्दा अनबॅलेन्स अप्रोच आहे. आणि 5वा आहे मार्जिनचा मिसयूज, असं तो म्हणतो. ठीक आहे. तर मग मी अभिषेकला विचारतो, अभिषेक हे तुला काय वाटतं की या सगळ्या चुकामध्ये काय असं आहे की हे कॉमन आहेत किंवा हे असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे. ठीक आहे अभिषेक. हा सर. सर बऱ्यापैकी ना डिमांड न समजणे, टाइम मिसमॅनेजमेंट, शुद्ध लेखन ऍक्च्युली नसायला पाहिजे. म्हणजे ही चूक तर नॉर्मली नसायला पाहिजे. आता जर यांचं मराठी लिटरेचर ऑप्शनल आहे ना, तर मला वाटतं की विच इज समथिंग की ते नसायला पाहिजे. आता तरी एवढ्या तुम्ही लिटरेचर अख्खं शिकला आहे, सगळ्या गोष्टी तर त्याच्यावर आवड करू शकता. बाकी सगळं तर नॉर्मलच चुका आहेत, सगळ्यांच्या होत्यात. इव्हन मी दिलेले असलेल्या पोरांच्या पण त्या चुका होत्यात. डिमांड कधी कधी समजत नाही, म्हणजे असं काही नाहीये की इव्हन सिलेक्टेड कॅन्डिडेट असतात त्यांच्या पण त्या चुका होत्यात. ते नॉर्मल आहे. आणि लिहित राहिलं ना तर ते ओव्हरकम करू शकतो आपण. फक्त शुद्ध लेखन हे असं आहे की त्याच्यावरती
ते जरा मला वाटतं की तुम्ही पण आता ते टीचर आहात, ते फॅकल्टी आहात, तर तुम्हाला पण ते रिलेट होईल की बाबा मराठी लिटरेचर असल्यानंतर ते ऍक्च्युली नाही झालं पाहिजे एका लेवल नंतर. ओके. तर आता ह्या ज्या चुका आहेत ना, सगळ्या तिघांच्या बी चुका, पहिलं सुरू तर हे समजायला पाहिजे की तुमच्या चुका ज्या आहेत त्या खरंच आहेत का. बरं का, तुम्ही लिहिलात, मी म्हटलं म्हणून तुम्ही लिहिलं असाल त्याच्यामध्ये, परंतु हे मस्ट बी को रिलेटेड तुमच्या असल्या पाहिजेत. ते असं नाही की सरनी म्हटलेत म्हणून लिहिल्या काहीतरी 5 शब्द लिहायचे आहेत म्हणून. ठीक आहे. कारण कसं असतं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली होती, तुम्ही आणखी ती जाणीवपूर्वक पाहत नाही आहे. मी काय म्हटलं होतं, चढत्या क्रमानुसार तुमच्या चुका लिहा. काय म्हटलं होतं तुम्हाला, चढत्या क्रमानुसार लिहा. पर हा जो थोडासा गॅप आहे ना तुम्हाला न समजण्याचा, तर इथूनच सुरू होतो पहा. मी काय म्हटलं, चढत्या क्रमानुसार म्हणजे बेसिक कोणती चूक आहे, त्याच्यानंतर कोणती चूक होते, त्याच्यानंतर कोणती होते, त्याच्यानंतर कोणती होते. ठीक आहे. कारण कधी कधी काय असतं बघा, की जी सुरुवातीची चूक असते ना, त्या चुकीमुळं पुढच्या चुका निर्माण झालेल्या असतात. बऱ्याच वेळा तुम्ही बघा, आसपासचे तुमचे जे मित्र वगैरे जर तुम्ही पाहिलं असाल, तुम्हाला बघताना बी कळतं किंवा एखादा व्यक्ती वागताना बी कळतो, त्याची एक छोटीशी चूक दुसऱ्या चुका क्रिएट करत असतात. त्याच्यामुळं तुम्ही पण हे स्वतःकडे हे आत्मावलोकन म्हणा की जे करायचे ते करा, परंतु स्वतः जरूर पहा की माझी चूक कोणती आहे. ओके. आता जे तुम्ही चुका सांगितल्यात त्या चुका बघूया की तुमच्या उत्तरामध्ये त्या दिसतात की नाही दिसतात. ठीक आहे. तर आता एक एक उत्तर पाहायचा प्रयत्न करूया, ज्यांनी पाठवले आहेत त्यांची पाहायचं आपल्याला. ठीक आहे. ओके. तर पहिलं उत्तर कोण पाठवलं आहे, हरीशनं पाठवलं आहे ना. ठीक आहे. तर इथं अभिषेक पण पाहिल आणि आपण सर्वजण पाहूया. ठीक आहे. याच्यामध्ये तुलना नाही करायची, पहिल्या सुरुवात तुम्हाला मी सांगितलं, तुलना नाही करायची. पहा, पहिलं उत्तर काय आहे, भारतीय म्हणजे याचा प्रश्न असा आहे, भारतीय संविधानाचे वर्णन अनेकदा जिवंत दस्तावेज म्हणून केले जाते. त्याच्या अनुकूलतेमुळे भारताच्या प्रशासनाला कसा आकार मिळालेला आहे आणि समकालीन आव्हानांना कसे तोंड दिले आहे याचे मूल्यांकन करा. आता मी हे पाहत नाही की तुम्हाला म्हणजे प्रश्न समजला आहे का नाही समजला आहे, हे याच्यावर बोलत नाही मी सध्या. मी पाहतोय की तुम्ही ज्या सांगितलेल्या चुका आहेत त्या इथं दिसत आहेत का नाही आहे. ठीक आहे. ओके. तर बघूया मग ह्या चुकामध्ये काय आहे का त्याच्यात. पहा, भारतीय संविधान जगण्याची समृद्ध पाया मानला जातो. सामाजिक, आर्थिक, राजकीय, तांत्रिक परिस्थिती संविधान स्वतःला अनुकूल करत राहते. याच्या लवचिकतेमुळे भारतीय प्रशासनाची रचना गतिमान, कर्तव्यदृष्टी, समकालीन राहिली आहे. आता पहिल्या सुरू तुम्ही माझ्या वाचण्यावरच लक्ष द्या. मी वाचतोय म्हणजे मला ते कसं तरी वाटते, रटाळवाणं वाचते, म्हणजे तो आकर्षकपणा जाणवत नाही आहे. पहिला मुद्दा. ठीक आहे. म्हणजे आपण त्या गोष्टी अनावश्यक लिहायच्याच नाही ज्या गरजेच्या नाहीत. उत्तर लिहिताना हे लक्षातच असलं पाहिजे की आपला मुद्दा थेट प्रश्न आहे, थेटच उत्तर लिहायचं चालायचं, कारण GS आहे हे. ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट की सगळ्यांनी मला सांगा, ही उत्तरपूर्व वाचण्याच्या अगोदर म्हणजे ह्या तिघांनी पण सांगा की तुम्ही जे 5 चुका सांगितल्या आहेत त्या कशासाठी आहेत, GS 1, 2, 3, 4 एससाठी आहेत का सगळ्यासाठी आहेत. पहिलं सुरू कोण सांगणार. ओम. ओके. GS साठी म्हणजे कोणता, SC पण का. नाही एसे नाही. हां, मग कोणकोणते सब्जेक्ट राहिले त्याच्यामध्ये, GS 1, 2, 3, 4 का आणखी काही. सगळ्यात जास्त GS3 मध्ये मला थोडं अवघड जातं. म्हणजे ओव्हरऑल ह्या चुका जे सांगितलं ते GS 1, 2, 3, 4 आहेत का. GS3 मध्ये जास्त मला ते तसं नसतं रे हरीश, म्हणजे एक जेव्हा चुका होतात ते सगळीकडे चुका होतात ना, मूलभूत चुका आपण म्हटलं ते. पण हॅलो सर. हां सर त्यांनी सगळे आन्सर रायटिंग केलंय का अजून 1, 2, 3, 4 सगळ्या विषयाचं केलंय का त्यांनी. ते तर विचारतो ना मी. मेजरली GS 1, 2, 3, 4 तक आहेत. कशासाठी. हॅलो. GS 1 to 4 च्या 1, 2, 4, 3 म्हणजे SC साठी. ह्या SCच्या बी चुका नाहीत का. नाही सर, एसए मध्ये सर मिसमॅनेजमेंट नाही होत, शुद्ध लेखन एवढं नाही होत, टाइम असतो तिथे त्यामुळे ओके. बॅलन्स अप्रोच करता येतो तिथे. ठीक. अलंकार. सर माझं GS 1, 2 ला लागतोय आणि ऑप्शनला पण माझी ऑप्शनलला कंटेंटचा प्रॉब्लेम होत नाही, पण जी भाषा शैली तर ऑप्शनलला पण होते. म्हणजे जे ज्याला आपण साहित्य प्रकारची जी भाषा शैली मागतो आपण ती होते. ओके. आणि थोडंफार जे शब्दाच्या चुका आहे ते सगळीकडे थोडंफार होतात, पण जो कंटेंटचा जो मेन कंटेंटचा जो प्रॉब्लेम आहे तो GS 1 आणि 2 ला होतो, म्हणजे GSच्या सब्जेक्टला. ओके. हरीश. सर ऍक्च्युअली हे मी चुका म्हटलं आहे ते जास्त माझ्या GS3 मध्ये होतात. मी आन्सर रायटिंग पण केलं आहे, म्हणजे ओपन बुक आन्सर रायटिंग केलं आहे यावेळेस जे पेपर होतं त्याचं. तर मला मी टाइम मध्ये पण झालं नाही, आणि दुसरी गोष्ट
थोडं डायनॅमिक सब्जेक्ट आहेत सगळे ओके, ठीक आहे. GS3 मध्ये ओके, त्याच्यामध्ये. चालते. अभिषेक, मी असा प्रश्न विचारतोय की माणसाच्या म्हणजे आता उदाहरणार्थ मी उत्तरलेखन करतोय तर GS1ला वेगळ्या चुका होता, GS2ला वेगळ्या होता, GS3ला वेगळ्या होतात, असं काही असतं का? हा सर, म्हणजे थोड्या प्रमाणात तर असतंच, कारण की डिमांड प्रत्येक GS ची वेगळी ना. नाही, आपण आता कंटेंट बघा बद्दल बोलत नाही, GS1 आपण मूलभूत गोष्टीबद्दल बोलतोय. कंटेंट मधील तर होत्याच ओके चुका. ओके स्ट्रक्चर. हां, तर स्ट्रक्चर सर मोर ऑर लेस ते म्हणजे आपण क्वेश्चनच्या डिमांडनुसारच फ्रेम करतो. तर आता डिमांड न समजणे ही तर चूक सगळीकडे कॉमनच आहे नाही का, की त्याला फरक पडत नाही की तुम्ही GS1 चं सॉल्व्ह करताय का GS2. डिमांड न समजली, नाही समजली तर नाही समजली, ते चॅलेंज सगळीकडेच येऊ शकतं. टाइम मॅनेजमेंट हे पण कॉमनच आहे की सगळीकडे ते येऊ शकतं. बाकी कंटेंट सोडलं तर बाकी मग सगळे कॉमनच फॅक्टर आहेत ना सगळीकडे. येस. कारण की तुम्हाला तेवढ्याच ह्याच्यामध्ये उत्तर लिहायचंय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 10 मार्करला 7च मिनिटं भेटणार आहेत, ते सगळं ते आहेच ना मग. ओके. तर आता मी असं विचारत होतो की तुम्हाला की तुम्ही ज्या चुका काढलेल्या आहेत त्या सगळ्याला लागू आहेत का, असा माझा प्रश्न होता. ठीक आहे, पहिलं सुरू तर प्रश्न समजून घ्या मी काय म्हणतो त्याच्यामध्ये. जर तुमच्यापैकी असं जर म्हणत असेल की सर GS1, 2, 3 याच्या चुका वेगळ्या आहेत आणि एसए, इथिक्स आणि ऑप्शनलच्या चुका वेगळ्या आहेत, तर तुम्ही राईट डायरेक्शनला आहेत. बरं, तुम्ही जर मिक्स करत असाल GS1, 2, 3 आणि इतर सब्जेक्टला, तर तुम्ही पण आणखी गफलत करताय. म्हणजे काय होते बरं का, एसए आणि इथिक्स हा वेगळा विषय आहे, GS1, 2, 3 वेगळा आहे. मार्क न मिळण्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की आपण एसएला आणि इथिक्सला या GS1, 2, 3 सारखं करतो. कळतं का मी काय म्हणतो ते पहा. मार्क न मिळण्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. अभ्यास करत असताना कधीही लक्षात ठेवायचं की GS1, 2, 3 हा वेगळा आहे, एससी आणि इथिक्स हा वेगळा आहे, त्याला वेगळा अप्रोच आहे. बरं, अभ्यास करत असताना सगळे जर कॉम्बिनेशन करत असाल तर तुमचा मेंदूसुद्धा त्या पेपरमध्ये तसाच चालतो आणि हा सायकोलॉजिकल ट्रॅप आहे. ठीक आहे, बऱ्याच मुलाला GS4 एसए का असं काय वाटतं की वेगळा आहे, तर त्याचा तो ट्रॅपच कळत नाही तुम्हाला, कारण तुमचा अभ्यासच एकसारखा आहे. हे जरूर लक्षात ठेवा की अभ्यास करताना हे वेगळं वेगळं केलं पाहिजे, याच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही याच्यामध्ये जर फसलात तर मग तुमचं ते जिथं मार्क वाढायला पाहिजे तिथं मार्क नाही पडतच. बघा तुम्ही बघा इतर लोकांना असं का होतं. तर मग तो कंटेंटचा विषय आला ना मग. हा, बघ तेच म्हणतो ना मी, आता स्ट्रक्चरचा विषय तोच आहे ना. इथिक्सला बी स्ट्रक्चर वेगळं लागतं तुम्हाला, एसएला बी स्ट्रक्चर वेगळं लागतं का नाही. असं थोडं काहीच आहे की तुम्ही इकडलं स्ट्रक्चर तिकडे वापरू शकता. एसए सर आपण काय करूया, एसएला वेगळं ठेवूया. आता आपण फक्त GS1, 2, 3, 4 हा, मग टोटली वेगळं. यस, तर मी तोच सांगतोय मी आता की हे जे लेक्चर आहेत हे GS1, 2, 3 साठी असेल आणि जेव्हा आपला नोव्हेंबर असेल त्या वेळेस आपला तो एसए आणि इथिक्सबद्दल बोलायचे. ठीक आहे, फक्त इथं तुम्हाला पॉईंट हे कळला पाहिजे की जेव्हा आपण अभ्यास करतो GS1, 2, 3 वेगळी स्ट्रॅटेजी, एसए, इथिक्स वेगळी स्ट्रॅटेजी, एकसारखी स्ट्रॅटेजी नाही आहे. ओके, कळलं असेल तुम्हाला हा मुद्दा. चालते, तर आता हा उत्तर पाहूया जे आपण वाचत होतो. यस सर नो. ठीक आहे, तर पहिलं सुरू तर पहा की इंट्रोडक्शन करत असताना किंवा कुठलंही उत्तर करत असताना लिहित असताना असं बिलकुल करायचं नाही की पुढच्याला वाचण्याला म्हणजे असं काहीतरी वेगळा फरक जाणवला पाहिजे, बिलकुल नाही पाहिजे याच्यामध्ये. आता बाकीचं उत्तर कसं आहे हे अभिषेक सांगेल. अभिषेक बघ याच्यामध्ये सांगतो. हां, एक मिनिट सर, वरती काय जरा वरती इंट्रो घ्या. हां, इंट्रो बघ. आता कोणाचं उत्तर आहे? हां, हरीशचं उत्तर. हां, आता विषय असा आहे, वरती काय अजून क्वेश्चन. विचारलं काय, जिवंत दस्तावेज म्हणजे लिव्हिंग डॉक्युमेंट ना. मला क्रिएट करा बरं का, मला म्हणजे मराठीचं जर मिसइंटरप्रिट केलं तर क्रिएट करा. त्याच्या अनुकूलतेमुळे भारताच्या प्रशासनाला कसा आकार मिळालेला आहे आणि समकालीन आव्हानांना कसे तोंड दिले जाते याचे मूल्यांकन करा. भारतीय प्रशासनाला कसा आकार मिळालेला आहे. ओके, आता सर कॉन्स्टिट्यूशन बिंग लिव्हिंग डॉक्युमेंट त्याच्याबद्दल याने विचारलंय आणि त्याचा इम्पॅक्ट काय पडलाय ह्याच्यावरती, कशावरती, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन वरती. बरोबर, असाच क्वेश्चन आहे ना. आणि समकालीन आणि कंटेम्पररी जे प्रॉब्लेम आहेत त्याचं रिलेट करून त्याचं मूल्यांकन करायचंय. आता सर इंट्रो बघायची. भारतीय संविधान जगण्याचा समृद्ध पाया, भारतीय संविधान जगण्याचा समृद्ध पाया म्हणला जातो. ह्याचा अर्थ मला नाही कळाला पहिली गोष्ट.
सामाजिक, आर्थिक, राजकीय व तांत्रिक परिस्थितीनुसार संविधान स्वतःला अनुकूल करत राहते. याच लवचिकतेमुळे भारतीय प्रशासनाची रचना गती. आता हे सर मला काय वाटतं माहिती काय, हे म्हणजे जनरल इंट्रो झाली असं मला वाटतं थोडीशी. म्हणजे ह्याची गरज नाही आहे. म्हणजे हे तर सगळ्यांना माहितीच आहे नाही का की ही गोष्ट आहे. ह्याच्याऐवजी जर एखादं सुप्रीम कोर्टचं जजमेंट वगैरे देऊन जर म्हणजे GS2 ला जर इंट्रो करता आली तर मला वाटतं बेटर राहील ते. ओके, याचा अर्थ असा होतो जे आपण टॉपिक अभ्यास करतो त्याचा इंट्रो अगोदरच तुमच्या लक्षात असला पाहिजे. ठीक आहे, असं करता येतं बरं का. आज समोर अभिषेक आहे. सॉरी टू इंटरप्ट यू. अजून एक गोष्ट मला हरीशच्या बाबतीत मी ऑब्झर्व केली, तो जरा फिलॉसॉफिकल आणि ते अँगल जास्त आणतो. तर मला त्याला सांगायचंय की तर GS1 मध्ये सोसायटीमध्ये थोडंफार लिहू शकतो नाही का, बट अपार्ट फ्रॉम दॅट GS4 मध्ये पण तो त्या गोष्टी थोडासा एक कुठेतरी अँगल येईल. आणि बाकी ठिकाणी आहे ना जास्त करून नाहीच काय करायचं, कारण की प्युअर अकॅडमिक उत्तर लिहायचं आपल्याला इथं 10वी लिहायचो ना आपण तसे. ओके, ठीक आहे. तर आता पुढचा वाचू आपण याच्यामध्ये की तो काय प्रश्न, अनुकूलतेमुळे प्रशासनाला मिळालेला आकार. तर काय घटक राज्याची लवचिक रचना, संविधान दुरुस्तीची तरतूद, मूल्यवाद रचनेचे संरक्षण, लोकशाही गणराज्य मूल्यांना चालना, न्यायालयीन पूर्णविलोकन, कुपोषित शोषित दलित यांची पिळवणी केली जाते, त्यांना न्याय मिळणे. आता हे काय वाटतं तुला याच्याबद्दल? जरावरती का सर, म्हणजे अनुकूलतेमुळे जिवंत दस्तावेज म्हणून म्हणजे ते काय म्हणते माहिती आहे का की हे जे काही संविधान आहे ते आपलं लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. त्या लिव्हिंग डॉक्युमेंटमुळे काय होऊ लागले की जे आत्ताचे प्रश्न आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे ती अनुकूलता आहे प्रशासनाला. जर एखादं संविधान जर रिजिड असतं ना, तर त्याचे हे पॉईंट सांगतोय तो. ओके ओके, बस थांबा इथं सांगा सर. घटक राज्याची लवचिक रचना, ओके, संविधान दुरुस्तीची तरतूद, मिळालेला आकार मूलभूत असं हे तर मला बरोबर वाटते, काय प्रॉब्लेम नाही. इव्हन एक्झाम प्रेशर मध्ये जरी असे पॉइंट लिहू शकला तरी ते खूप छान आहेत, म्हणजे नाही का, म्हणजे ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर हा एक त्याने चित्र काढले, हे चित्राची आवश्यकता आहे का? नाही. ओके, म्हणजे डायरेक्ट मी नाही का म्हणतोय माहिती का हरीश, तुला जरा थोडं वाईट वाटेल पण मी मागं पण एकदा सांगितलेलं, विषय असा आहे की खोटं सांगत नाही, कधी 2 मिनिटं निघून जातात ना क्वेश्चन पुढे आल्यावर, ते समजत नाही. जर आपण म्हणजे नाही का एक तर आपल्याला डिमांड पण आयडेंटिफाय करायची असते, ही करायची असते, 1 मिनिटामध्ये ब्रेनस्टॉर्म करायचं असतं आणि 7 मिनिटामध्ये उत्तर लिहायचं असतं. तर तुला खोटं सांगत नाही, तुला आठवणार पण नाही, ड्रॉइंग काढायचं डोक्यात पण येणार नाही, कारण की तू डिमांडकडे बघणार आणि उत्तर लिहिणार, डिमांडकडे बघणार आणि उत्तर लिहिणार. त्यापेक्षा आम्ही हब अँड स्पोक मध्ये अशी डायग्राम तयार होते बघते तशी काढू शकतो, किंवा सिंपल आपलं लाईन चार्ट वगैरे काढू शकतो. एवढा वेळ मिळणार नाही असं माझं मत आहे. ओके. तर पुढचं आहे त्यांनी काय म्हटले, समकालीन आव्हानांना तोंड देण्यात संविधानाची भूमिका. ठीक आहे, तर तो काय करतोय हा, डिजिटल भारत गोपनीयता, पुट्टस्वामी निर्णय, भारत सरकार. ओके, पॉईंट तर सांगतोय, समाजातील समावेशकता, महिला आरक्षण, बालकल्याण कायदा, सुरक्षा, राष्ट्रहिताचे सेवन, आतंकवाद, गुन्हेगाराची तपासणी. म्हणजे याच्यात कंटेंटला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर हा पुढे काय करतोय, समकालीन आव्हानांना तोंड देणे, हुकुमशाही, दहशतवाद. आता हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की असं समजणार नाही तुम्ही काय म्हणताय ते. हा 1 मिनिट सर, हरीश एक डायग्राम एक्सप्लेन कर रे एकदा. मला मागं पण नव्हती समजली एकदा, ती प्रॉब्लेम आलता मला. हरीश, आवाज येतोय का? हरीश, हा आवाज येतोय सर. सांगू ते डायग्राम मध्ये कसं आहे, स्क्रीन बरं काही नाही, मी असं सांगतो. डायग्राम मध्ये असं मी केलंय जे एक्सप्रेशन की आताच्या काळामध्ये ते संविधानाचं मूल म्हणजे जे फ्लेक्सिबिलिटी आहे, त्यांचं जे लवचिकता आहे आणि ती त्या इलुस्ट्रेशन मधून मांडली आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये जसं समकालीन आव्हाने आहेत, हुकुमशाही, दहशतवाद, मनमाडची कारभार किंवा दलित समाज व्यवस्था, म्हणजे क्रॉस करून म्हणजे त्याला आळा घालून आपण संविधानाची भूमिकेने सार्वभौम, लोकशाही आणि गणराज्य याचं राज्य प्रस्थापित केलं. आणि त्याच्यामुळे जे मनमर्जित किंवा ज्यांची पिळवणूक केली त्यांची म्हणजे त्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे. म्हणजे
पेपर ज्याला म्हणतो आपण मी आहे. ओके, कळलं का तुला काही? मला एक मिनिट सर, हम्म. मला ते आता बोलल्यानंतर मला समजलं, पण ऍक्च्युली काय माहितीये का हरीश, आता जर तू बाकीच्यांना विचारलं ना कोण आहे अलंकार आहे ओम आहे सर, म्हणजे प्रायमा फेसी जेव्हा आपण बघतो ना त्याला बघितलं क्लिक होत नाही जरा काय बोलायचं ते. थोडं डोकं लावलं ना हा बाबा डॉटेड लाईन काढली अशी वरती केलं तर मग त्याला हे करण्यासाठी संविधानाची भूमिका अशी की हे होईल. त्यापेक्षा सिंपल डायग्राम काढता येऊ शकते नाही का, अशी की ही करू शकतो तू. वाटलं तर डिसिजन चार्ट येतो माहिती ना की बाबा हे प्रॉब्लेम आहेत, इफ यू हॅव टू करेक्ट इट, मग त्याच्यामध्ये काय येणार संविधानाचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन, त्याच्यामध्ये ही इफ नॉट इम्प्लिमेंटेड ही. पण ती ऍक्च्युली जीएस मध्ये जरूरच नाही त्या गोष्टींची, म्हणजे खोटं सांगत नाही. म्हणजे तुला विश्वास ठेवायचा असला तर ठेव. म्हणजे काय काय वेळेस काय होतं की आपले बिलीव्ह एवढे रिजिड होऊन जातात की आपण पुढच्या माणसाचं नाही का ती कन्सिडर करत नाही. पण मला सांगू असं वाटतं की एवढा वेळ आणि त्या गोष्टी ह्याची जरूरत नाही. तू इथिक्स मध्ये काढते डिसिजन चार्ट असतो येस नो, ती तिकडे भारी, इथं नाही जरूरत जीएस मध्ये. म्हणजे मुद्दा हा आहे की अशा गोष्टी लिहू नका जे पुढच्या व्यक्तीला समजणार नाही, आणि पुढचा व्यक्ती म्हणजे एवढा काही वेळ घेत नाही तुमचा. म्हणजे तुम्ही जर असं काही लिहिलात आणि तो मला मार्क दिला असं जर वाटत असेल, त्याला समजलं नाही तर तो मार्कच देणार नाही. पहिले सुरू तो वाचत नाही आहे, त्याच गोष्टी तो पाहतो ज्या गोष्टी त्याला कळतील. ठीक आहे, हे जरूर. सॉरी सर हरीश, पर्सनली घेऊ नका, कारण की आपला सगळ्यांचा प्रयत्न हा चाललाय की आता जरी आपण जरा असं बोललो ना, तिथं जाऊन तुम्हाला पेपर नंतर मेन जेव्हा होईल ना तेव्हा तुम्ही म्हणताल की हा बाबा असं असं आपण बोललेलो तेव्हा जरा वाईट वाटलेलं, पण नंतर तेच म्हणजे नाही का उपयोगी पडलं. तर असं पर्सनली काय घ्यायचं नाही आणि इम्प्रूव्ह करत राहायचं. कोणी पर्सनली घेऊ नका एखादा शब्द वाईट वाटलं तर. ओके, ठीक आहे. तर आता हे शेवटचं बघूया का. ज्या भारतीय समाज व्यवस्थेचे हजारो वर्षापासून विषमतापूर्वक विभाजन केले होते, त्याच भारताला समाजाला संविधाने समतेच्या पायावर उभं केले. संविधान जीवन दस्तावेज असल्याने परंपरा आणि आधुनिकता यात समतोल राखून सामाजिक स्थिरता विकास यांचा चालना मिळून सर्वांगीण विकास झाला दिसतो. मात्र काही आव्हानांना समोर जाण्याची काळाची गरज बनली आहे. हे खूप मोठं झालेलं आहे. तुम्ही एखादं उदाहरण देऊन शेवट करू शकता, ठीक आहे, ज्याच्यामध्ये लॉजिकल दिसतं की हां हे जे संविधान आहे जे जिवंत आहे. ठीक, तर अशा प्रकारे करता येतं. म्हणजे असं ठेवा सिम्पल, आणि पुढच्या व्यक्तीला लगेच बघितल्या लक्षात आलं पाहिजे, आणि योग्य शब्दाखाली अंडरलाईन करत राहा. आता हे झालं याचं उत्तर. आता यांनी काय म्हटलं होतं की कंटेंट मोल्ड करता येत नाही. म्हणजे हरीशचं काय म्हणणं होतं पहा, कंटेंट मोल्ड करता येत नाही. तर हा तर मुद्दा नाही आहे असा विशेष, कंटेंट मोल्ड करता येत नाही. ह्याच्यावरतून असं वाटत नाही की कंटेंट मोल्ड करता येत नाही, फक्त तुला तो दाखवता येत नाही की मला काय म्हणायचे ते. ठीक आहे, म्हणजे तुला काय म्हणायचे ते. त्याच्यानंतर वेळेचं नियोजन, हे पुढं बोलूया आपण वेळेचं नियोजन सगळ्याबद्दल. त्याच्यानंतर प्रभावी कीवर्ड्सचा प्रभाव, इथं काही प्रॉब्लेम नाही तुला. ठीक आहे, इथं काही तुला म्हणजे भाषा शैली आणि कीवर्डसाठी तुला प्रॉब्लेम नाही आहे हरीश, हे तू लक्षात ठेव. बाकीच्यांना असू शकतो परंतु तुला प्रॉब्लेम नाही, कारण तुला ते जमतं. त्याच्यानंतर प्रश्नाची बिटवीन द लाईन्स समजण्यात उशीर होतो. असं काही झालं का अभिषेक इथं? नाही, ह्या क्वेश्चनमध्ये तर काय असं वाटलं नाही मला, हां, की कारण की त्याच्यामध्ये सिंपल होतं ना की बाबा कॉन्स्टिट्यूशन लिव्हिंग डॉक्युमेंट आहे आणि त्याचा ऍडमिनिस्ट्रेशन वरती कसा इम्पॅक्ट पडलाय. तर क्वेश्चन सिंपल होता, ती मला वाटतं वेल कॅटर केलंय त्यांनी. यस. प्रॉब्लेम नाही. म्हणजे ह्याचे प्रॉब्लेम हे नाहीत. तर प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये की जे आपण दाखवतो ते दुसऱ्याला व्यवस्थित समजत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मांडणी खराब आहे. मांडणी तुम्ही करताय परंतु ते पुढच्या व्यक्तीला दिसली पाहिजे. त्याच्यानंतर याच्यात एक्झाम्पल असे नाहीत की ज्याच्यामुळे उत्तर वाटले पाहिजेत की प्रभावी आहेत म्हणून. एक काम करू शकतो की जर तुला डायग्राम काढायचेच आहेत ना. हॅलो, बोलू का सर? बोल. ते एकदा म्हणजे कसं आहे, त्याच्या समोर तेवढ्या मोठ्या उत्तर पत्रिका असतील तर काहीतरी युनिकनेस म्हणून विषयाला धरूनच डायग्राम काढलं एक तर तेवढा वेळ जात नाही. तशी ड्रॉइंग माझी चांगलीच आहे, मी तिथं काही चित्र काढत बसणार नाही आहे. शॉर्ट मध्ये पटकन मला ते आयडिया आहेत. म्हणजे मला म्हणाले की तुझ्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, त्याचा इथे यूज कर. थोडं जास्त नाही, बट एखाद्या आन्सर मध्ये जर वगैरे तू वापरला आणि ते म्हणजे असं कन्सिडर करतात की याला चांगला नॉलेज आहे, इलुस्ट्रेशन करू शकतो, तर असं माझं म्हणणं होतं, बाकी काही नाही. ते शाळाचं जे होतं ना. ठीक आहे. हां अभिषेक, एक मिनिट. हा हरीश, विषय कसा आहे माहितीये का, नॉलेज म्हणजे ती आयडिया चांगली इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, पण मॅटर असं आहे की आपला पर्पज काय आहे, आपल्याला पडायचे मार्क, आणि जो तुझा पेपर चेक करणार आहे त्याला जास्त फरक पडत नाही. म्हणजे फ्रँकली सांगायचं म्हणलं तर त्याला फरक कुठल्या गोष्टीचा पडतो की तो बाबा तू तेवढे पेजेस फिल केलेत आणि तू पहिले 2-3 आन्सर तुझे बघणार ते बाबा काय
आणि त्यानुसार आता जर का त्या माणसाला त्याचं वय 55+ आहे, ते कुठल्या तरी त्याला 2 लाख पगार आहे महिन्याला, त्याला काय फरक, तो तेवढे एफर्ट घेणार नाही की तुझं ती डिकोड करणार तुझं ड्रॉइंग, नाही का. इथं म्हणजे त्याला तर फरकच पडत नाही काय की तू, नाही का, ते बघणार पण नाही की हा मग ह्याने असा बाण मारलाय मी इकडे जाते, त्याला काय घेणं पडते, त्याला दिला टास्क आहे एवढं एवढं कम्प्लीट करायचं, विषय संपला. तर मला तेवढं म्हणायचंय, जर तुझ्यामध्ये ड्रॉइंग काढायचं टॅलेंट आहे ना, तू काय कर, गुगल वरती जा, तिथे आहे ना एक स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेले आहेत, म्हणजे नाही का जे युनिव्हर्सली लोक वापरतात, त्याला इंजिनिअरिंग मध्ये वापरतात, तिकडे वापरतात, त्या डायग्राम असतात नाही का वेगवेगळ्या पद्धतीचे, ते टॉपर पण बोलतात ना, त्या डायग्राम मध्ये तू तुझा कंटेंट बसवायचा प्रयत्न कर. झाडं पानं ही म्हणजे मला तर जास्त रिलेव्हंट वाटत नाही, बाकी इट इज अप टू यू. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हरीश, तर हरीशचं उत्तर झालं. पुन्हा आपण सगळ्यानुसार बोलण्याचा प्रयत्न करूया. आणि पुढचं उत्तर कोण लिहिलं आहे? मग लिहिलं का नाही लिहिलं? लिहिलं का नाही लिहिलं? हां, अलंकार नाही लिहिलेला आहे. ओम, तुझं उत्तर दुसरं कुठलं असं तर पाठव. ठीक आहे, सर तो पेपर पाठवतो त्या दिवशी. नाही, एकच प्रश्न पाठव, एकच प्रश्न, कुठला बी एकच प्रश्न पाठव. ओके, तर प्रश्न आहे अलंकारचं, समोर दिसते तुम्हाला. संवैधानिक रूप से व्यापक स्वतंत्रता की गारंटी लोकतंत्र की एक पूर्व शर्त है, टिप्पणी कीजिए. ठीक आहे, तर असा प्रश्न आहे. संवैधानिक रूप से न्यायिक स्वतंत्रता की गॅरंटी लोकतंत्र की एक पूर्व शर्त है. तर आता याच्यामध्ये त्यांनी जे इंट्रोडक्शन केलं आहे त्याच्याबद्दल बघूया पहिला सुरू, की न्यायिक स्वतंत्रता म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये. मला एक्सप्लेन करा वरती, मराठीमध्ये समजत नाही मला. मराठीमध्ये काय काय एक्सप्लेन करायचं तुला? म्हणजे ते संवैधानिक रूप से न्यायिक, हा थांब, अलंकार सांगतोय, थांब. हा, म्हणजे ही जी न्यायिक स्वतंत्रता आहे म्हणजे ना, ही जी मूळ संकल्पना कशी आहे, न्यायव्यवस्थेमध्ये कायद्याच्या व्यवस्थेला म्हणजे राज्यव्यवस्थेला किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. आणि न्यायव्यवस्थेमध्ये म्हणजे न्याय म्हणजे जज वगैरे जे असतात त्यांनी राजकीय हस्तक्षेपामध्ये म्हणजे हस्तक्षेप करायचा नाही. हे जे न्यायिक स्वतंत्र ही जी संकल्पना आहे ना, याच्यामध्ये लोकतंत्रामध्ये ही पूर्व शर्त आहे, म्हणजे लोकतंत्रामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. याच्यावर त्यांनी एक्सप्लेन करा. अरे जस्टिस फ्रीडम रे, जस्टिस फ्रीडम. हां हां, सेपरेशन ऑफ पॉवर. ते म्हणते न्यायिक स्वतंत्रता ही कशी असली पाहिजे, ती पूर्ण स्वतंत्र असली पाहिजे, ही पूर्वअट आहे असं म्हणते ते. ठीक आहे, म्हणजे लोकतंत्र. हां, ठीक, ओके. तर आता पुढं हे प्रश्न वाचूया. हां, न्यायिक स्वतंत्रता म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये. आता व्यवस्थेमध्ये हा लागून शब्द येतो बघ, हा शब्द लागून येतो. त्याच्यानंतर राज्यव्यवस्थेचे आणि राज्यव्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेचे परस्पर हस्तक्षेप न करणे. ओके, याने डेफिनेशन दिलेली आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही याला, किंवा तू एखादं उदाहरण पण देऊ शकतो, परंतु हे डेफिनेशन चालते. पुढं पहा, भारतीय घटनेच्या प्रस्तावनेत राज्याच्या नीतिदर्शक तत्वामध्ये आणि मूलभूत संकल्पनेमध्ये न्यायिक स्वतंत्रतेचा उल्लेख केला आहे. ओके, तर याची आवश्यकता नाही, कारण हे सगळ्याला माहिती आहे. ठीक आहे, एकच मिनिट सर. हां, हा 10 मार्कर आहे का 15 मार्कर क्वेश्चन आहे? हा माझ्या मते 10 मार्काचा असेल. 10 मार्कचा क्वेश्चन आहे. 10 मार्क. हा, मग आहे ना 10 मार्कर मध्ये आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की आर्टिकल 50 वगैरे टाकू शकला असता, किंवा मला वाटतं की इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण केस, असे 1-2 स्टँडर्ड केस आहेत ना, त्याच्यामध्ये ह्याला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे की नाही का त्या गोष्टींना, तर ते यूज करणं बेटर आहे. कारण की एक तर आपल्याला स्पेस कमी आहे इम्प्रेस करायला, आणि मग डेफिनेशन पुढच्या मेन बॉडीमध्ये कुठेतरी ऍडजस्ट होऊ शकते असं मला वाटतं. ठीक आहे, हे बी म्हणजे ॲट द टाईम हे बी आठवले तरच चालते, काय प्रॉब्लेम नाही. आता पुढं वाचू सगळे मिळून. तर ही प्रस्तावनेमधला जो मुद्दा लिहिला आहे ना, म्हणजे अनावश्यक गोष्टी लिहायचं टाळा बरं का मित्रांनो. हे अभिषेकला पण माहिती आहे की तिथं वेळ मिळत नाही आहे, त्याच्यामुळं तोच कंटेंट डिलिव्हर करायचा जो आवश्यक आहे. आता ही भारतीय घटनेच्या प्रस्तावनेत राज्याच्या नीतिदर्शक तत्वामध्ये आणि मूलभूत संकल्पनेमध्ये ते लिहिलेलं आहे, हे सगळ्याला माहिती आहे. ठीक आहे, ओके. पुढं पहा, लोकतंत्राच्या बाबतीत न्यायिक स्वतंत्रता पूर्व शर्त. हा, इथून तुमचा मुद्दा सुरू होतो. कशी शर्त आहे त्याच्यामध्ये, काय करतं ते? लोकशाही व्यवस्थेमध्ये संपूर्ण राज्यव्यवस्था हे लोकांनी निवडून दिलेली असते. कायदे निर्मितीवर लोकप्रतिनिधीचे वर्चस्व असते. अशामध्ये जर न्यायव्यवस्था हे स्वतंत्र नसेल तर राज्यकर्त्याच्या दबावाखाली पुढं काय आहे येऊ शकते. परंतु याच्यामध्ये काही सॉलिड मुद्दे आहेत का असे? हा सगळा म्हणजे तुम्ही जर वाचलात, आता पुढं बी वाचा, मी न वाचता समजू शकतो आहे की याच्यामध्ये त्यांनी फक्त एक्सप्लेन केलं आहे की का पूर्व शर्त आहे, परंतु याला व्हॅलिडिटी प्रूफ काय आहे याच्यात, की बाबा हां जर त्याच्यात पूर्व हां त्याच्यामध्ये ना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट जजमेंट यायलाच पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट आहे ना 10 मार्कर आहे तर 2-3 जजमेंट यायला पाहिजेत.
अजून आर्टिकल यायला पाहिजे. मी ते सांगतो यांना की तुम्ही लिहिताय ना तो जनरल पर्स्पेक्टिव्ह उत्तर लिहिताय, पण GS2 मध्ये पॉलिटीला जर तुम्ही विचार केला ना, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देत असताना आर्टिकल, सुप्रीम कोर्ट जजमेंट आणि वाटलं तर बेस्ट प्रॅक्टिसेस UK US ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत. त्याशिवाय मार्क पडणार म्हणजे ते इम्प्रेसच करत नाही त्याशिवाय, असं माझं मत आहे. ओके, तर अलंकार हे तू लक्षात ठेव की तू जे काय म्हटलंस ना, आता याच्यामध्ये तुझे आपण जे तू सांगितलेले प्रॉब्लेम बघू अगोदर, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग तुझे पण प्रश्न बघू आणखी काय आहेत. एक मिनिट. तर काय याच्यात शब्द चुका आहेत का? आहेत, ठीक आहे. तर इथं तेवढ्या दिसल्या नाहीत, परंतु दुसऱ्या आहेत. भाषाशैली आणि शब्द ह्याचा थोडासा तुला काम करावं लागतं, ठीक आहे. मांडणीपदी याच्यामध्ये बदलता आली असते. कंटेंटमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही तुझ्या, म्हणजे फक्त तुम्हाला ते फॅक्ट्स वापरायचे की जे फॅक्ट्स ह्याच्यामध्ये नाही वापरले त्याच्यामध्ये, की कारण हीच भाषाशैली लागते, म्हणजे जी आता तुला मांडलेली आहे बरं का, म्हणजे असं म्हणू की दुसरी भाषाशैली हीच लागते, फक्त त्याच्यात फॅक्ट्स नाही. तर शब्द चुका तेवढ्या टाळायच्या आणि वेळेचं नियोजन पुढे सांगूया पूर्ण करता याच्यामध्ये. हां, तुझं काय इंडिव्हिज्युअल आहे? सर माझं असं झालं, आता मी मी आन्सर न बघता लिहिलो. प्रश्न वाचल्या मला समजलं की ही संकल्पना मांडायची आहे, आणि ही संकल्पना मी असं जनरली तर मांडू शकतो, पण ही संकल्पना मांडण्यासाठी मला आर्टिकल पाहिजेत. मला क्वेश्चन वाचल्या समजणं, लिहिताना मला समजलं की याला आर्टिकल पाहिजेत म्हणजे पाहिजेत, सुप्रीम कोर्ट जजमेंटची पाहिजे म्हणजे पाहिजे, पण माझ्याकडे आठवेच ना ते. हां, मग तो आता अभ्यासाचा आहे ना, ते तर सगळं तर सरावाने येतं ना, ठीक आहे, सरावाने येतं पायाच्यामध्ये. मला पण झालं, पण माझ्या हातात कंटेंटचा प्रॉब्लेम होता. अलंकार, म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, की आपण ज्या नोट्स मधनं रिवाइज करतो त्या नोट्स आहे ना, म्हणजे 20-30% तर आपल्या डोक्यामध्ये असताना ती येतं, सगळं जरी नाही आठवलं ना तरी. मग ज्या नोट्स काढतोय ना तू आता मेन साठी, GS2 साठी, पॉलिटीसाठी काहीतरी नोट्स काढत असतील ना, तर त्याच्यामध्येच आहे ना हळूहळू ना, आता तू प्रिलिम साठी पण वाचतोय, इव्हन प्रिलिमचा अभ्यास करत असताना पण तुला असं वाटलं ना की बाबा हा आता मी आर्टिकल 50 वाचतोय, तर काहीतरी लिहिलंय सेपरेशन पाहिजे, एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी, तर नोट्स मध्ये जायचं आणि तिथं तुझं ते टॉपिक आहे तिथं लिहायचं आर्टिकल 50. जर तू एखादं सुप्रीम कोर्टचं जजमेंट बघितलं की त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने एम्फसाइज केलंय की बाबा सेपरेशन ऑफ पॉवर किती इम्पॉर्टंट आहे, असं कुठलं तरी वाटलं तर लगेच तिथं तुझ्या नोट्स मध्ये जायचं, तिथं लिहायचं, आणि तुला ह्या नोट्स बनवावं लागतील. म्हणजे जेव्हा ह्या नोट्स मध्ये गोष्टी येतील ना तेव्हा ते लिखनामध्ये येतील. असं नाही होणार की नॉलेजच्या बेसिसवरती, असं नाही होणार हा एखाद दुसऱ्या वेळेस आठवू शकतं, पण मोस्ट प्रॉब्ली तुला ते नोट्स मध्येच मेन्स लिहावं लागेल सगळं. ओके, तर आता पुढं जाऊया. पुढचा प्रश्न आपला ओमचा आहे. ओमचा बघूया काय. तर काय, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, हाऊ डज इट डिफर फ्रॉम दॅट ऑफ प्रेसिडेंट, अँड एक्सप्लेन द नेचर अँड रोल ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट ऑफिस. ओके, तर आता आहे आपल्याकडे एक व्यक्ती, अभिषेक, काय सांगे याच्यावर, काय इंट्रोडक्शन असलं पाहिजे, म्हणजे हा लिहितोय तो बघ. याच्यामध्ये उपराष्ट्रपती हे भारतातील दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद असून त्यासंबंधीची तरतुदी भारतीय संविधानातील कलम 63-71 मध्ये नमूद आहेत. मग हे काय वाटतंय तुला याच्याबद्दल? अभिषेक, आवाज येतोय ना? अभिषेक, आवाज येतोय का नाही? ओम, आवाज येतोय माझा? हा सर, येतोय. ओके, ठीक आहे. तर तो आल्यास तो सांगेल, परंतु हा मग तेच म्हणतोय तुला वाढू झालं. तू काय म्हणतोय? सर माझी स्क्रीन ब्ल्यू झाली आता. ठीक आहे, आता दिसतंय का? हा, ते ओपन करा बरं, 1 मिनिट. नाही झालं अजून. हा, आता झालं. What is the election of vice president? How does it differ from the president? Explain the nature and role of the vice president. Okay. मला काय वाटतंय सर, आता क्वेश्चन वाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट वर दोन्ही ना, एक तर पहिली गोष्ट किती मार्कर आहे, 10 मार्कर का 15 मार्काचा? हा, वरती लिहिलं, सॉरी, 15 मार्कर आहे ना. तर इंट्रो तर चांगली आहे, पण अजून म्हणजे इंट्रो तर आर्टिकल टाकलं तर एक फर्स्ट टिकता आहे, म्हणजे मी तर त्याला प्रेफर करेल. पण त्याच्याबरोबर प्रेसिडेंटचं पण आर्टिकल टाकलं असतं ना, कारण की दोघांच्या वरती क्वेश्चन आहे, तर ते पण झालं असतं. किंवा असं नाही का, इन आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा उपराष्ट्रपतीसाठी हे आर्टिकल आहे आणि प्रेसिडेंटसाठी हे आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे, तर ते एक थोडं प्रेसिडेंटचा त्याचा अजून भारी झालं असतं. हा, तर नेक्स्ट पुढे. परंतु हे चांगलं आहे, ठीक आहे, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक, हा, म्हणजे हे बेस्ट आहे. म्हणजे जर एक्झाम प्रेशर मध्ये ना
म्हणजे आता आपण कसं म्हणतो की गुडकडून बेस्टकडे जायचं आपल्याला, म्हणून आपण सांगतो नाही का की बाबा हे पण करू शकलो असतं. पण एक्झाम प्रेशर मध्ये जर तुम्हाला आर्टिकल आठवलं आणि तुम्ही एवढं इंट्रो लिहिलं नाही, इट इज अ व्हेरी गुड इंट्रो. ओके. तर त्यांनी विचारलं पहा व्हॉट इज द प्रोसेस ऑफ इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, आणि ती प्रेसिडेंटपेक्षा कशी वेगळी आहे. ठीक आहे. आणि काय विचारले पुढं, नेचर रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, आणि म्हणजे त्याची प्रक्रिया आणि त्याचा रोल विचारला आहे. ठीक आहे. तर आता इथं कम्पॅरिझन कसं करता आलं असं, कारण इथं दोघं आहेत ना, व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि प्रेसिडेंट आहे. तर मग याचं उत्तर कसं आहे, राज्यघटनेत कलम 66 हे यासंबंधित तरतूद करत आहे. त्यानुसार उपराष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे होईल, यासाठी प्रमाणशीर तत्वावर आधारित. ओके, मराठीमध्ये बरोबर आहे. एकल संकरणीय पद्धत गुप्त मतदार वापरली जाईल. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडीसाठी पद्धत एकसारखी असली तरी निर्वाचन मंडळ पुढील बदल आहेत. ओके, राष्ट्रपतीची निवड, अरे हे चुकीचं पण केलंच का? सर ते पेपर मध्ये चुकलं. ओके, ठीक आहे. राष्ट्रपती कलम आणि उपराष्ट्रपती, आता ही प्रक्रियाच आहे ना तू सांगितलेली. हो सर, हो. ओके, तर अभिषेक तुला समजते का नाही? हे मला तर समजलं, तुला इंग्रजी जास्त समजते. ठीक आहे. जास्त नाही, जर इंग्लिश मध्ये वाचलंय त्यामुळे समजत नाही. हां, तर याच्यामध्ये म्हणजे ही जी मांडणी आहे ना, मी अगोदर हेच म्हणजे आता हे तुम्हाला सांगतो पा सगळ्यांना, हे जेव्हा प्रश्न वाचतो ना, वाचल्यानंतर मला असं कळलं होतं की यानं मांडणी कम्पॅरेटिव्हमध्ये केली पाहिजे. तर पुढं त्यांनी कम्पॅरेटिव्हमध्ये केलेली आहे, ही बरोबर आहे. कारण त्यानं जर मुद्द्यामध्ये किंवा पॉईंटमध्ये सांगितलं असता की ही यांची प्रोसेस अशी आहे, त्यांची प्रोसेस आहे, तर तो कंटेंट काही योग्य दिसला बी नसता आणि वाटला बी नसता. ठीक आहे. तर यांनी त्याच्यामध्ये प्रोसेस सांगितली आहे त्यांनी की राष्ट्रपती आहे आणि उपराष्ट्रपती, अशा प्रकारच्या दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे. ओके, तर आता पुढं काय त्याचा रोल कसा सांगितलं? मला एक गोष्ट ऍड करायची. हां, ऍड कर. नाही, ह्या क्वेश्चन बद्दल नाहीये, त्याने दिलेले आर्टिकल वगैरे टाकलं तर ते आन्सर चांगले. पण मला मी एक ऑब्झर्व केलंय सगळ्यांच्या आन्सर मध्ये, ओमची आन्सर आहेत ना, म्हणजे जरा मला म्हणजे त्याच्यामध्ये जरा गोष्टी असतात जरा नाही का की बाबा जर पॉलिटिक्स लिहितो तर आर्टिकल वगैरे टाकतात, बाकीच्यांनी का नाही. म्हणजे एक हेल्दी कॉम्पिटिशन असणं आपापल्यात पण महत्वाचं आहे ना. तर तुम्ही पण बघा की बाबा जर तू एखादा आपलं जर बरोबर अभ्यास करणारा पोरगा यूज करतोय तर आपण त्याला विचारा की बाबा तू काय कशा नोट बनवल्यात, ते ऍड केलंय का, तू कसं ऍड केलंय. पण ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. आता म्हणजे GS1 मध्ये आपण पण बोलतोय एन्शियंटचा नाही का, त्याच्यामध्ये ते म्हणजे आता जर तुम्ही पल्लवाबद्दल बोलताय तर सगळ्यात बेस्ट थिंग इंट्रो मध्ये काय असू शकते बाबा की पुढच्याला सांगा की बाबा ती पल्लव कुठून कुठल्या टाइम फ्रेम मध्ये एक्झिस्ट करत होते. ह्या गोष्टी तर तुम्हाला नोट्स मध्ये टाकावे लागतील ना, किंवा पल्लवाच्या नोट बनवता तर त्याच्या पहिल्यांदा ते टाइम फ्रेम टाका, त्यातले इम्पॉर्टंट रोलर आहेत, त्या बाकीच्या गोष्टी आहेत ना. तर ते ओम जरा मला क्लोज वाटतो किंवा ते जरा फॅक्ट वगैरे चांगलं टाकतोय, तर बाकीच्यांनी पण थोडं ते करा. ओके, तर आता याच्यामध्ये त्यांनी रोल पण सांगितला आहे. मला हे पाहायचं नाही की तुम्ही काय लिहिलं त्याच्यामध्ये, फक्त मला दिसतं ते आकर्षित करतं का, मी मार्क देतो का, हे बघतोय मी फक्त. ठीक आहे. तर त्याच्यानंतर शेवट पहा की मधला कंटेंट लिहिला आहे, प्रक्रिया लिहिली आहे, कार्य सांगितलं. एकूणच कार्यकारी सतत राखणारे व विधायी प्रक्रियेला समन्वयित करणारे उपराष्ट्रपती हे पद आधारस्तंभ आहे, परंतु याच्यामध्ये बदल करता आला असता कन्क्लुजनमध्ये. कन्क्लुजन कधी पण बेटर असलं पाहिजे मित्रांनो. तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा मी मार्क देतो ना तेव्हा कन्क्लुजन पाहतोच, मला ते चांगलं दिसलंच पाहिजे. नाहीतर ते पुढचे तुम्ही किती बी चांगलं लिहा आणि शेवट जर तुम्ही नाराज केलात तर मग मार्क कमी ना कमी होताच. हे तुम्हाला का लक्षात येत नाही मला माहीत नाही, परंतु तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जाताना मी येतो म्हटलंच पाहिजे, तरच ते बरं वाटतं. नाहीतर हा काय असं म्हणतं त्याच्यामध्ये. आणि हा जेस्चर आपण म्हणतो ना, ते एक प्रकारचं फॉर्मॅलिटी जरी नसली तरी आपण म्हणतो ना की हे गरजेचं आहे, करावंच लागतं ते. ओके, तर आता इथं ओमच्या ज्या त्यांनी चुका म्हटल्या होत्या त्याला एकदा पाहूया, तो काय म्हटला होता आणि त्या चुका इथं मेट आहेत का, दुसरं काय वेगळं आहे आणखी. ओके, तर डिमांड न समजणे असं काही नाही आहे, पहिली तर गोष्ट. ओके, बाकी तुझ्या इकडे होत असेल, परंतु इथं तर या प्रश्नामध्ये दिसत नाही. टाईम मिसमॅनेजमेंट, हा याच्यावर बोलूया आपण. एक मिनिट सर, डिमांड न समजणे ऍक्च्युली बरोबर आहे ते, कारण की बरोबर आहे ना, तो म्हणतोय रे डिमांड समजत नाही, परंतु तर त्याने डिमांड पूर्ण केली आहे ना. नाही हा ह्या क्वेश्चन वरून नाही, पण मी एक दोन क्वेश्चन पण असे होते की जेन्युइनली ती डिमांड खूप वेगळी होती आणि त्यांनी वेगळं लिहिलं, तर तो पॉईंट व्हॅलिड आहे. ह्या क्वेश्चन मध्ये नाहीये, पण त्यांनी त्याच्यावर काम करावं असं मला वाटतं. हां, करू शकतो, परंतु जसं तुम्हाला उत्तर पाठ येतं त्याच्यानुसार मला नाही वाटत तेवढी काही असा काही मोठा इश्यू आहे हा तो. ठीक आहे. शुद्ध लेखन हा व्हॅलिड विषय आहे बरं. आता याच्यामध्ये जर शुद्ध लेखन, आता मी मराठीचा पेपर चेक करतो तुझा, तर मला हे सगळं चांगलं दिसतं पण अक्षर खराब दिसतंय. म्हणजे त्याच्यानंतर चुका दिसत आहे त्याच्यामध्ये की काही वर्डिंग चुका येतात. आता याच्यामध्ये जर वरी पाहिलं तर ओम काय ते बोलत होता,
हा थांबा काय एक. होतं सर? हॅलो, आवाज येतोय? हां बोल बोल. हा सर, जेव्हा आपण 1 किंवा 2 क्वेश्चन प्रॅक्टिस करतो ना, हम्म. तेव्हा एवढं काय वाटत नाही, पण जेव्हा असं पेपर टाइम लावून सोडवतो ना, तेव्हा असं गडबड गडबड होते, काय सुचत नाही, असं ब्लँक समोर आला ना पेपर किंवा अवघड होतं. तर ते टाइमच्या लिहिण्याच्या नादात अक्षर पण खराब येतं, जेवढं आर्टिकल आठवतील, जजमेंट आठवतील ते मग गडबडीत लिहून जातो. ते सर आता मग तू बॅलन्स अशा लावता चुका पाहिजे. करू नको ना. आता उदाहरणार्थ बघ, हे दुसरा प्रश्न म्हणजे दुसरा तू कार्य सांगितलं, राष्ट्रपती पद रिक्त असल्यास कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून भीमुका बजावतो, याचा अर्थ काय आहे? हेच ते. तसं नाही ना. हे बघा, लिहिण्याची एक पद्धत असते. अशाच मिस्टेक होऊ नये की जे म्हणजे डोळ्याला दिसते आहेत पूर्णपणे की हां इथं अशी चूक दिसते. मी ती बघितल्या, मी दुसरे शब्दच बघितला, ती भूमिकाच पाहिली, तोच शब्द दिसला मला. कारण कसं असतं माहिती आहे का, माणसाला बरोबर काय ते चुकत दिसत नाही बरं का. हा ह्युमनचा म्हणजे बिहेवियर आहे, तो वर्तनाचा भाग आहे. त्याला बरोबर काय ते दिसत नाही, चूक काय ते लवकर दिसतं. आणि हे प्रत्येक जो चेक करतो ना त्याला हे कळतं, चूक लवकरच दिसते लगेच पटदिशा. तर चूक करायची नाही, जी दिसल अशी. विषय असा आहे की तू ते जास्त काळजी करू नको, म्हणजे हा त्याच्याकडे लक्ष दे. पण जेव्हा आपण हे करतो ना बघ, की आपण अख्खे समजा तो अख्खी फुल लेंथ हे पेपर समजा तो बसून नाही का प्रॉपर सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये, तर त्या केसमध्ये आहे ना, आयडियल केसमध्ये एक्सपेक्टेड आहे म्हणजे जे टॉपर असतात त्यांचं पण आहे ना, चांगले क्वेश्चन असतात 10-12, 4-5 ॲव्हरेज असतात, आणि नंतर जे 4-5 असतात ना त्याच्यामध्ये एक तर 4-5 नाही सोड, चांगला अभ्यास केल्यानंतर 3-4 क्वेश्चन असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला समजत नाही काय लिहायचंय. आपण काय करतो, कीवर्ड बघतो त्याच्यामध्ये काय काय, म्हणजे असं नाही की असं ठीक आहे एक्सपेक्टेशन ठेवणं बरोबर आहे की मी चांगलं लिहिल, पण 20च्या 20 क्वेश्चन भारी होतील असं काही नाहीये. त्याच्या 3-4 5 मध्ये थोडंसं ते चालतं. फक्त आता जर वेळ आहे आपल्याकडे तर त्याच्यावर काम करायचं नाही, किंवा बाकीच्यांपेक्षा तरी ते 4-5 क्वेश्चन आपले चांगले पाहिजे. आता बघा की काही मुद्द्यावर बोलायचं आहे, म्हणजे विशेषतः बेसिक मुद्द्यापासून ॲडव्हान्स मुद्द्यापासून जाऊया आपण, ठीक आहे. आता तुम्हाला उत्तर तुम्ही अगोदरपासूनच उत्तर लिहिता, असं नाही की हे का एक सॅम्पलसाठी पाठवायला लावलं होतं. तसं मला बी एक प्रश्न देता आला असता आणि तुम्हाला म्हणता आलं असतं की सगळ्यांनी एकाच प्रश्नावर उत्तर लिहा. यस, हे बी मला बी करता आलं असतं, परंतु तुम्ही तुमच्यानुसार लिहा की तुम्ही काय करता हे मला पाहिजे होतं, ठीक आहे. कारण एक टॉपिक दिला असता, कुणाचा अभ्यास झाला असेल, कुणाचा अभ्यास झाला नसेल, करणार काय, तो बी मुद्दा होता. ओके, तर आता ह्या तिघांनी पण प्रश्न लिहिले. तर एका मुद्द्यावर बोलूया, जे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा फक्त लिहिण्याच्या दृष्टिकोनातून, ते पण GS 1, 2, 3 बद्दल आहे ना. SC आणि इथिक्सबद्दल सेपरेट गोष्ट असेल, सेपरेट स्ट्रॅटेजी असेल, तो वेगळा भाग आहे, ठीक. पहिल्या सुरू तर आपला मुद्दा कळला असेल, तुलना नाही करायची, आणि त्याच्यानंतर GS 1, 2, 3 आणि 4 आणि SCला वेगळं करायचं, हे 2 मुद्दे तुम्हाला कळले. आता उत्तराच्या दृष्टिकोनातून इथं सगळे मराठी माध्यमाचे आहेत, त्याच्यामुळे पहिली गोष्ट सांगतो पहा, भाषाशैली चांगली असली पाहिजे, ठीक आहे. इथं म्हणजे जर हरीश सोडता बाकी ओम आणि अलंकारनी भाषा सुधारली पाहिजे. त्याच्यामध्ये कशी सुधारणार, लोकसत्ता पेपर वाचत राहा, कारण तो एक करंट अफेअर ओरिएंटेड पण असतो बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये, आणि बरेच मुद्दे पण असतात. तो पेपर सतत वाचत राहा तुमचा, त्याच्यामुळे बराच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, ठीक आहे. आणि अभ्यास करत असताना जे मराठी शब्द असतात ज्याच्यामुळे भाषाशैली अशी वाटते की जरा भारदस्त दिसते, ते शब्द बाजूला लिहून काढत राहा आणि त्याचा वारंवार सराव करा. उदाहरणार्थ तुम्ही GS 1चा अभ्यास करता, त्याचे काही शब्द असतात मराठी, ते बाजूला काढा, त्याचा वारंवार सराव करा किंवा त्याचा वापर करा पेपरमध्ये, ठीक आहे. तसंच 2 आणि 3साठी करा. हे म्हणजे थोडीशी एक्झरसाईज आहे म्हणा, परंतु ते जर झालं तर झालं, असंच आमचं. आता असं का करायचं, भाषाशैलीवर काम कसं का करायचं त्याच्यामध्ये, तर त्याचा दुसरा मुद्दा येतो तो कंटेंटचा. मी आता इथं अभिषेकला प्रश्न विचारतो, अभिषेक तू अभ्यास तेवढा केलास, तुला किती गोष्टी आठवतात तरी पेपरमध्ये, किती गोष्टी आठवतील असं तुला वाटतं? जेन्युइनली सांगू तर हा तर म्हणजे ऍक्च्युली कोण असं सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगतो सर की जेवढ्या मी म्हणजे काय केलं, कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स होते माझ्या, मी शॉर्ट नोट्स बनवलेल्या शेवटी रिवाइज करा नाही का. पण ज्या गोष्टी आपल्या मसल मेमरी मध्ये असतात ना, की नाही का एकदम कधी पण विचारा तुम्ही, मला आठवणार असते गोष्ट. आता आपल्याला काय काय गोष्टी असतात नाही का, की आता हे फॉर उदाहरण द्यायचं म्हटलं तर केशवानंद भारतीचं सगळ्यांना आठवतं नाही का ते कधी पण. तर जे अशा ज्या गोष्टी असतात ना त्याच फक्त जास्त चांगल्या पद्धतीने आठवतात, बाकीच्याला विचार करावा लागतो आणि तेवढा वेळ नसतो. त्यामुळं जेवढं लिहून जेवढं जाईल डोक्यात आणि मसल मेमरी मध्ये बसेल ना तेच आठवतं. बाकी सगळं तर तिथं प्रेशर एक तर असतं, बाकी सगळं आठवत पण नाही बऱ्यापैकी गोष्टी. ओके, तर मुद्दा काय मित्रांनो माहिती आहे का, की तुम्ही अभ्यास करताना नोट्सच्या मागं लागत जाऊ नका कधी पण. काय लागतं, कंटेंट हा शब्द वापरतो आपण, कंटेंट कुणाकडे नाही आहे, सगळ्याकडेच आहे ना.
सगळे जे 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 तू वापरता तुम्ही, म्हणजे जे कोचिंग अकॅडमी असेल, जे काही पुस्तकं वगैरे असते त्याच्यामध्ये गरज कशाची असते पेपरमध्ये? क्वालिटी कंटेंटची. आणि क्वालिटी कंटेंट किती असतो तुम्ही सांगा बरं? क्वालिटी कंटेंट किती असतो? एखादं पुस्तक आहे, पुस्तकामध्ये क्वालिटी कंटेंट किती असतो? एखादा तुम्ही मूवी पाहिला असता 3 घंट्याचा, किती मिनटामध्ये सांगता? 5च मिनटामध्ये सांगता ना. मग तुम्ही 3 घंटे कशाला लक्षात ठेवायला लागला? 5 मिनटाचं लक्षात ठेवा. मुद्दा काय माहिती आहे का? तुम्ही जेवढे जण इथं आता उदाहरणार्थ GS2चा अभ्यास करता, तुम्हाला माहिती आहे की तिथं काय लागतं, आर्टिकल लागतात, संविधानाच्या सगळ्या गोष्टी लागतात, ते ठेवा ना. बाकीच्या गोष्टी कशाला ठेवता त्याच्यामध्ये? जे आपल्याला इसेन्शियल आहे उत्तरामध्ये तेच तेवढं लक्षात ठेवायचं. आणि कंटेंट होऊन लक्षात ठेवा, आठवायची गरज लागत नाही उत्तरामध्ये. हा सगळ्यात प्लस पॉईंट असला पाहिजे तुमच्यामध्ये, कारण तिथं तुमची पुनर्निर्मिती असली पाहिजे. हा शब्दावर लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही उत्तर लिहिताना तुमचे जे पॉईंट आहेत, उदाहरणार्थ 5-6 पॉईंट आहेत, त्याच्यावर आधारे तुमची पुनर्निर्मिती असली पाहिजे तिथं लिहिताना, ना की आठवत बसलं पाहिजे. आणि इथंच तो मुद्दा लागून येतो वेळेचा. तुम्हाला वाटतं ना वेळ 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 करता, वेळेचं मिसमॅनेजमेंट होतं. का होतं? कधी बघितलं का तुम्ही? तुम्ही काय करता, असं काय करता की ज्याच्यामुळे तुमचं वेळेचं मिसमॅनेजमेंट होतं? तुम्ही विचारा स्वतःला, अलंकार असं का होतं की तुमचं वेळेचं मिसमॅनेजमेंट होतं? काय कारण आहे? अलंकार काय कारण आहे? एक तर आठवत बसतो. हां, दुसरं असं फ्लो मध्ये येत नाही. जसं आपण निबंध वगैरे लिहिताना किंवा काहीतरी असं मनाचं लिहिताना जे आपण एक न पेन उचलता एक लाईन मध्ये लिहितो ना, ते उत्तर लिहिताना येत नाही. कंटेंट रिकॉल करावा लागतो. ओके, ठीक आहे. ओम, काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी बोलू का जरा आता? हा, थांब जरा, सगळ्याच्या अगोदर ऐकू आपण. ओम. नाही परत द्यायला अलंकार काय सांगितलं? हां, ठीक. अलंकार विषय काय माहितीये का? हा विषय असा आहे की म्हणजे मला काय वाटतं की मी पण असं लिहायचो नाही सर, तर मी पण स्टक व्हायचो नाही का की काय विषय बाबा आता आठवत बसायचं, पण रिकॉल करायला गेलं ना ते टाइम पुरतच नाही आपल्याला अजिबात. तर काय करायचं, म्हणजे जे मी केलं तर माझे पेपर कव्हर झाले, त्यामुळे मग मी सांगू शकतो त्या गोष्टीबद्दल. तर अगोदरच आहे ना असे फ्रेमवर्क तयार करायचे की फॉर एक्झाम्पल की पॉवर्टीवर क्वेश्चन आला तर मी ह्या डायमेन्शन मध्ये विचार करेल, हे अगोदर नोट्स रिवाइज करताना विचार करायचा आणि त्या पद्धतीने नोट्स बनवायच्या. आपल्या ज्या नोट्स असतात ना त्या आहे का नाही, जर आपल्या थिंकिंग नुसार बनवलेलं ना तर आपल्याला ते लक्षात ठेवावं लागत नाही. फॉर एक्झाम्पल की समज उदाहरण घ्या, एकदम सिंपल उदाहरण देतो की पॉवर्टीवरती एकदम बेसिक एक्झाम्पल आहे. पॉवर्टीवरती मी वुमनवरती लिहिणार आहे, चिल्ड्रनवरती लिहिणार आहे आणि असं लिहिणार आहे. आता हे खूप बेसिक एक्झाम्पल आहे, पण जर तू विचार अशा पद्धतीने करतोय ना तर नोट्स पण तशाच बनवायच्या, जेणेकरून आपल्या पुढे फ्रेमवर्क असतं. हा पॉवर्टी आला ना, हे स्टेक होल्डर्स आहेत, मी स्टेक होल्डर अप्रोच वापरेल, मग तू गुंतणार नाही त्या केसमध्ये. ओके, ठीक आहे. तर ओम, काय प्रॉब्लेम आहे तुझा वेळेच्या मिसमॅनेजमेंट बद्दल? पण सर हॅलो. हां, अलंकार. पण सर आता हे किती ह्याच्यावर बनवणार, कारण क्वेश्चन तर पर टाइमला वेगळा होतो, पर ह्याच्यावर वेगळा येतो. ओके, त्याच्यावर बोलूया. तो एकंदरीत भाग कळेल तुम्हाला ही लेक्चर होऊ जिंकू. तोपर्यंत ओमचा अगोदर ऐक. ओम, काय आहे वेळेचं? हा सर, माझ्या केसमध्ये काय होतं, माझ्या नोट्स मध्ये कंटेंट आहे बराच पण रिवाइज केलेला नाहीये, आणि जर तो मला पेपर लिहिताना किंवा क्वेश्चन लिहिताना नाही आठवला तर मी त्याच्यावर स्टक होतो की तो चांगला कंटेंट मला आठवलाच पाहिजे. परफेक्शनिझमच्या नादात गडबड होती ना, टाइम जातो आठवत टाइम वेस्ट होतो तसं. ओके, ठीक आहे. हरीश, वेळेचं काय आहे का तुझ्याकडे? काय वेळेत होतो का नाही तुझा? हरीश, ओके, ठीक आहे. तर अभिजित अगोदर बोलल की वेळेबद्दल काय करायचं, त्याच्यानंतर मी सांगतो. हां अभिषेक, सॉरी. हा वेळेच आहे ना, तर कम्पॅरेटिव्हली मी पण जास्त मॉक टेस्ट दिल्या नव्हत्या. तर वेळेच मी एक गोष्ट केली ती मला हेल्पफुल ठरलेली पेपरमध्ये, की एकदम मायक्रो टार्गेट्स फॉलो करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पेपर द्यायला बसलाय, आता ती प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, काय काय जण पॅनिक करतात, पण माझ्यासाठी तर ते हेल्पफुल होतं की मी काय करायचो की बाबा समजा पहिल्यांदा 10 मार्कर चालू झालं तर मी टाइम कडे बघायचो की बाबा 7 मिनिटं किती टाइम आहे. मी आता म्हणजे 1 मिनिट झाला, मी ब्रेन स्टॉर्म केलं, मी सुरुवात केली, मी बघायचो त्याच्याकडे का हा 6-7 मिनिटं लिहितले, 8 मिनिटं झाले, माझा एक क्वेश्चन झाला, तर एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन यायचं मला. असं करत गेलो ना तरी पण एवढं करून पण 1-1 मिनिट कुठं जास्त लागतो आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं, विच इज व्हेरी नॉर्मल.
शेवटी आपल्याला ऍडजस्टमेंट करावीच लागते शेवटच्या एखाद्या क्वेश्चन मध्ये. तर ते सगळ्यांचं होतं, त्याचं नाही काळजी करायची, फक्त मायक्रो टार्गेट्स फॉलो करायचे. हे पहा 15 मिनिटं झाले, आता मोठे मोठे टार्गेट काय करू शकतो पहा, 15 मिनिटं झाले माझे 2 10 मार्कर, ऍटलीस्ट 2 10 मार्कर माझे झालेच पाहिजे त्या टाइम मध्ये. जर मी 15 मिनिटं झाले आणि दुसऱ्याच्या इंट्रो बसलोय तर मी असं पण कधीच पेपर कम्प्लीट करू शकणार नाही. तर मला वाटतं की मायक्रो टार्गेट घेऊन चालायचं होतंय ते. ओके, तर आता जसं मी कोणत्या तर फ्लोमध्ये बोलत होतो है ना, तर तो फ्लो असा होता की कंटेंटमध्ये आलतो ना, कंटेस्टपाशी, आणि हा वेळेमध्ये आलतो. ओके, तर प्रॉब्लेम काय तुमचा माहीत आहे का, तुम्ही कंटेंट आठवायचा प्रयत्न करता आणि हे सगळेच करतात. आणि ही आपली कुठली पद्धत आहे, खूप जुनी पद्धत आहे. आठवा रट्टा मारो जिंदाबाद है ना, जिंदाबाद जिंदाबाद. यू पी सीमध्ये ते चालत नाही. का चालत नाही, कारण तुम्ही मागं पडता. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, परंतु एक जर तुम्ही असा जरी विचार केला तर आठवणं म्हणजे आपण ह्युमन माणूस आहोत. किती बी अभ्यास करा तुम्हाला आठवत नाही काही. 1-2-4 मुद्दे आठवायला हवेत हे मस्ट आहे. आता कोणते आठवायला हवेत हे तुम्ही चूज करायला आहे, हे तुमची निवड आहे. तुमच्याकडे जर अनावश्यक नोट्स असतील तर तुम्हाला काय आठवलं हे मला माहीत नाही, परंतु तुम्हाला ज्या पाहिजेत त्या जर नोट्स असतील की हे फॅक्ट्स आहेत, या गरजेच्या गोष्टी आहेत, ह्या माझ्याकडे असल्या पाहिजेत, त्या जर असेल तर चांगली मस्त गोष्ट आहे. ओके, आणि तो मुद्दा आहे ना टाईम मॅनेजमेंटसाठी, की तुमची उत्तरामध्ये पुनर्निर्मिती असली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला पोवर्टी किंवा आरोग्याच्याबद्दल आला असेल किंवा सुरक्षेच्याबद्दल, इन्व्हायरमेंटबद्दल कुठला बी असेल, तुम्हाला 4 मुद्दे माहीत असले पाहिजेत. आणि 4 मुद्दे तेच मुद्दे मी उत्तरामध्ये. हारिसला आवाज येत नाही, हारिसला आवाज येत नाही काहीच. ओके, तर बाकीच्यांना येतो ना आवाज? ओके, ठीक आहे. तर आता हां, मी काय म्हणत होतो याच्यामध्ये की हा मुद्दा जो आहे की बघा मी विसरतो असं काहीतरी मध्येच बोलल्यानंतर. हां, तर हे जी काही मॅनेजमेंट म्हणतो, टाईम मॅनेजमेंट किंवा वेळेचा जो भाग आहे तो हा इथंच सॉल्व होतो बरं का. जर तुम्ही ही जर एक गोष्ट शिकलात की 4 मुद्दे जी काही टॉपिक आहे व्हॅलिड मुद्दे आहे ना, आणि तो क्वालिटी शब्द वापरला होता मी, तुम्हाला माहीत आहे का. उत्तरामध्ये जेव्हा मी पाहतो तुमचं उत्तर काय बघतो, मुद्दे कोणते आहेत, नॉर्मल आहेत का क्वालिटी आहेत, मग तिथंच मी मार्क द्यायचा डिसाईड करतो की किती मार्क द्यायचे त्याच्यामध्ये. क्वालिटी असतील तर मार्क वाढतात, क्वालिटी नसेल तर मार्क कमी होतात. मग तुम्ही काय लिहिता हे तुम्ही लक्षात ठेवा ना तुमच्या नोट्समध्ये, तुम्हाला काय दावायचे पुढच्या व्यक्तीला. ठीक आहे, आता उदाहरणार्थ तुम्ही जर म्हणतात की सर आम्हाला 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचे, किती 10 मार्काचं 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचे. 150 शब्द होतात का तिथं? नाही, 120 110 जवळपास तेवढे शब्द होतात त्याच्यामध्ये. 150 शब्द लिहायला तुम्हाला म्हणजे ती तेवढी स्पीड लागतेच. म्हणजे तुमचा जर असा मुद्दा असेल की सर आमचे 150 शब्दातच उत्तर झालं पाहिजे, तर हा एक भ्रम आहे. 7 मिनिटामध्ये 150 शब्द लिहिणं, तर मग तो व्यक्ती लागल ज्याला तेवढंच काम आहे ना उत्तर लिहिण्याचं, तेवढं फास्ट करण्याचं. म्हणजे त्याला टाईपरायटर वगैरे म्हणा जे असेल त्याच्यामध्ये. नॉर्मली जे सामान्यतः उत्तर लिहितात त्याच्यात तुम्ही बघा, जे टॉपर असतील कुणी बघा, त्याच्यामध्ये 120 130 शब्दापासून जातं आणि ते 2 पेज भरतात त्याच्यामध्ये, कारण तो भ्रम निर्माण करतात की आम्ही 150 शब्दामध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे, तर मग त्या 120 110 शब्दामध्ये काय असतं की ज्याच्यामुळे मार्क मिळतात, ते व्हॅलिड मुद्दे आणि त्याचं रिक्रिएशन आणि त्याला तो प्रूफ दिलेला असतो पुढं. तर हे तुम्ही सोडून द्या तुमच्या मनामध्ये की मला काहीतरी आठवायचे, हा मुद्दा नाही बरं का. जर तुम्ही आठवायचा कधी कुठंही कुठल्याही पेपरमध्ये प्रयत्न करा, तुमचे ती मार्क तिथं लूज होणार, कारण तुम्ही आठवायचा प्रयत्न करणार, तुम्हाला आठवणार नाही आहे, तुमचं मिसमॅनेजमेंट होणार आहे ना. त्याच्यानंतर मग ते सगळा जो खेळ आहे तो सगळा बिघडत राहतो. ठीक आहे, तर मुद्दा लक्षात ठेवा पहिल्यापासून. आणि इथून पुढच्या पण गोष्टीसाठी की जेव्हा आपण उत्तर लिहितो तेव्हा आपल्या शब्दामध्ये आहे ना, आता ती भाषाशैली तर मग सांगितलं तुम्हाला, भाषाशैली असली पाहिजे, त्या शब्दामध्ये तशी पुनर्रचना असली पाहिजे. मुद्दे तेच आहेत आहे ना, मुद्दे तेच आहेत, परंतु तुमची पुनर्रचना आहे त्याच्यामध्ये. हा एक मुद्दा झाला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मांडणी. ठीक आहे, मांडणी पण महत्त्वाची ठरते पहा त्याच्यामध्ये. अशी मांडणी करा की पुढच्याला कळेल की मी काय लिहिलं आहे ते. उदाहरणार्थ तुम्ही जर एका वाक्यात उत्तर लिहित असाल, ठीक आहे, आणि काही लोक कसं करतात पहा की अर्धच लिहितात त्याच्यामध्ये, पुढचं काय समजायचं आम्ही, ते तेव्हा वापरायचं बरं का. ते सुरुवातीलाच वापरायचं नाही, ते तेव्हा वापरायचं जेव्हा आपल्याकडे टाईमच नाही आहे. उदाहरणार्थ आता अभिषेक काय म्हटला, कधी काय होतं की उत्तरामध्ये टाईम कमी असतो, 6 मिनटं असतात, 5 मिनटं असतात, तेव्हा तुम्ही ती मेथड वापरायची असते की आपल्याकडे टाईम नाही तर लिहा जे बरोबर जे पॉईंट दिसतात त्याच्यामध्ये. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर तसं करायला लागलात तर मार्क मिळणार कसे. ठीक आहे, म्हणजे ॲटलीस्ट ते एका वाक्यात तरी उत्तर असलं पाहिजे तुमचं, नाही की उगा एकाखाली एक लिहिलं आहे त्याच्यामध्ये. ते तेव्हा वापरायचं जेव्हाकडे आपला खूपच कमी टाईम आहे. मांडणीमध्ये हे जरूर लक्षात ठेवा, कारण मी म्हणणार ना तुम्ही काय लिहिलात मला कसं समजायचं, म्हणणारच झालात.
हे हे तर एक म्हणजे तुम्ही म्हणू शकता की UPSCमध्ये कमी मार्क न मिळण्याचं कारण आहे. प्रत्येकाला वाटतं की असंच उत्तर लिहिलं पाहिजे, परंतु तुम्ही पहा 10पैकी किती मार्क मिळतात. का मिळतात तसं? कंटेंट तर असतो ना उत्तरामध्ये, असतोच कंटेंट. कोण नसतं की ज्याच्यामध्ये कंटेंटच कमी आहे? असं रिअर असेल, ज्यानं अभ्यास नाही केला असेल, आला असेल तुक्केबाजीमध्ये, तोच असतो त्याच्यामध्ये. मार्क न मिळण्याचं कारण पहा की बाकीच्या गोष्टी असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी कोणता मुद्दा होता ज्याच्याबद्दल म्हणजे बोलायला हवं? हां, सुरुवात हे बाकीचे तर तुम्हाला मुद्दे माहिती आहेत, मराठी लिटरेचरमध्ये तुम्ही शिकलाच आहे ना. ते 8 मुद्दे जे तुम्हाला मी सांगतो. सुरुवात असली पाहिजे, कंटेंट असला पाहिजे, त्याच्यानंतर त्याची बांधणी असली पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन असलं पाहिजे, आहे ना, निष्कर्ष असली पाहिजे, वेळ असली पाहिजे आणि सटीकपणा तर कळलं असेल तुम्हाला, ते तर मुद्दे असले पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त हे जे आज मी तुम्हाला मुद्दे सांगितले, हां, एक मिनिट सर, इंटरप्ट करतो. सर विषय काय माहितीये का, की आपण कंटेंट किंवा क्वालिटी कंटेंट म्हणतोय. मी ऑब्झर्व केलं यांच्या उत्तरातनं की क्वालिटी कंटेंट म्हणजे ना प्रत्येक सब्जेक्ट मध्ये ना काय काय गोष्टी असतात नाही का, की बाबा एनसीएन मध्ये काय, मला वाटतंय की ते ह्यांना बऱ्यापैकी माहितच नाहीये की बाबा की जर मी एनसीएनचं उदाहरण लिहितोय तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन काय आहे नाही का, हे जनरल पॉईंट लिहितात. व्हॅल्यू ऍडिशन काय आहे तेच माहित नाही. क्वालिटी कंटेंट तेव्हाच इम्प्रूव्ह होईल जेव्हा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी त्या माहित पाहिजेत. हां, त्याच्यासाठी काय लागतं मग? आणि त्याच्यासाठी काय लागतं मग? तर मी माझे सॅम्पल नोट्स पाठवले त्यांना एनसीएनच्या. नाही, तू अभ्यास केल्यानंतर तुला कळलं की क्वालिटी कंटेंट. ह्यांना कसं कळावं की आता कोणता क्वालिटी कंटेंट आहे म्हणून? ह्याला काय म्हणजे ह्यांनी कसं? हां तेच की सर, मॅटर असं आहे की आता आपण कसं पॉलिटीला म्हणलो की तुम्हाला जर क्वालिटी कंटेंट तर सगळेच लिहिणार आहेत किंवा असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. क्वालिटी कंटेंट म्हणजे काय, किंवा पॉलिटीमध्ये सुप्रीम कोर्ट जजमेंट झाले, आर्टिकल झाले. एनसीएंड मध्ये काय, तुम्ही टाइम फ्रेम मेन्शन करताय, तुम्ही टेम्पल मेन्शन करताय, तुम्ही एखादं स्कल्पचर मेन्शन करताय, तुम्ही दुसऱ्या गोष्टी करताय अजून, किंवा एखादं तुम्ही कोणतरी ट्रॅव्हलर आहे त्याचं काहीतरी कोट करताय. तर ह्या गोष्टी काय होतं, कंटेंट इनरिच होतो आणि ते आन्सर मध्ये दिसत नाहीये. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. जर 4 मार्क जरी पाहिजे असतील ना 10 पैकी 4-5, तर त्या गोष्टीशिवाय नाही पडू शकत मार्क. तर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये ना त्या गोष्टी आयडेंटिफाय करायच्या किंवा ह्याच्यामध्ये मला इनरिचमेंटसाठी काय इम्पॉर्टंट आहे ते माझ्या नोट्स मध्ये आहे का. जर ते माझ्या नोट्स मध्ये नाहीये तर मग ते उत्तरात तुमच्या येणारच नाही. ओके, तर मुद्दा काय आहे की आता याच्यावर असं बी निर्माण होतं की क्वालिटी कंटेंट कसं आणायचं. ठीक आहे. त्यासाठी पहिली मेथड आहे पहा, जे काही तुम्ही सब्जेक्ट अभ्यास करता त्याचा चांगला अभ्यास असला पाहिजे. असं नाही की वरून अभ्यास असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता यासाठी तुम्ही म्हणसाल की सर कुठले पुस्तक वाचावं, परत तीच चूक करताय तुम्ही. 100 पुस्तकं वाचायची आहे ना. म्हणजे कसं हे सर्कलच सुरू होतं की कंटेंट कुठून आणावं, पुस्तक वाचा, कोचिंगच्या नोट्स वाचा. नाही मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या काय करताय तुम्ही. आता उदाहरणार्थ सोसायटीचा मुद्दा आहे किंवा कुठला तरी इतिहासाचा आहे, मला काही आहे, तुम्हाला माहिती आहे की हा तुम्ही वाचला आहे, माहिती आहे तुम्हाला, कुठला बी एक मुद्दा घ्या तो तुम्ही वाचला आहे आणि त्या मुद्द्यामध्ये तुम्ही विचार करा की काय महत्त्वाचं आहे. काय शब्द येतं की तुम्ही विचार करा की काय महत्त्वाचं आहे. कळतं ना तुम्हाला? हे सगळ्याला कळतं की काय महत्त्वाचं असतं, परंतु आपलं काय असतं की आपण लक्षच देत नाही त्याच्यावर. म्हणजे UPSCमध्ये ती थिंकिंग जी दिसायला पाहिजे ती थिंकिंगच दिसत नाही. जस्ट कुणीतरी नोट्स काढल्या तर त्याच नोट्स तुम्ही त्याचा अंडरलाईन, तुम्ही त्याच शब्द इथं गाळताय, तुमच्या नोट्समध्ये लिहिताय. ही सगळ्यात मोठी चूक आहे. जोपर्यंत तुम्ही एखादा टॉपिकबद्दल स्वतः विचार करणार नाहीत की हे म्हणजे हे मी वाचलं आहे, ही कंटेंट आहे, याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, मी काय लिहू इथं, काय ठेवू याच्यामध्ये, हे जोपर्यंत स्वतः विचार करत नाही तोपर्यंत तुमच्या त्या क्वालिटी नोट्स बनत नाहीत. जर तुम्ही नुसतं कॉपी पेस्ट करत असाल, कुठल्या जर कोचिंगला वगैरे वापरत असाल किंवा त्याच्या जे काही करत असाल, तर ते काम म्हणजे UPSCचं ॲक्च्युअल उत्तर लिहिताना तुम्हाला कामाला येत नाही आहे. कारण तेच कामाला येतं जे आपण विचार करतो, जे आपल्या नोट्समध्ये आपण स्वतः काढलेलं असतं. ठीक आहे. त्याच्या मायक्रो नोट्स पाहण्यासाठी तुम्ही अभिषेकचं ते पहा की कशा मायक्रो नोट्स असतात, त्याच्यानुसारच सगळं काही जजमेंट चालत असतं ते. ओके, तर हा एक मुद्दा तुम्ही जरूर लक्षात ठेवा की नोट्स काढत असताना स्वतःची विचार करण्याची पद्धत महत्त्वाची ठरते. कुठलाही सब्जेक्ट असो, ते कुठलाही टॉपिक असतो, त्याच्यासाठी स्वतःचे जे विचार आहे ना त्याला वापरच करायला येतं. त्याशिवाय हे मॅनेजमेंट जे म्हणता ना, टाईम मॅनेजमेंट म्हणा, बिटवीन द लाईन म्हणा, जे काही तुम्हाला कळतं की जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कारण असं जर तुम्ही म्हटलं की सर आमचे एवढे प्रॉब्लेम आहेत, त्याला काय उपाय आहेत, त्याला काय उपाय आहे, मार्केटमध्ये बी भरपूर उपाय आहेत, त्याला सोल्युशन काय, बेसिकच सोल्युशन आहेत. सर एक रिक्वेस्ट होती, 1:30 वाजेपर्यंत सर आपण रॅपअप करू शकलो होतो कारण की जरा जायचं होतं. हां ठीक आहे, आपला जास्त नाही घ्यायचं आता. ठीक आहे. हां ओके, तर मुद्दे आपले आता हळूहळू होत आले तिथवर. तर काय हल्ली उत्तराचं आता तुमचे कोणते मुद्दे आहेत का सांगा, की उत्तर लिहिण्यामध्ये असे काही मुद्दे आहेत की जे तुम्हाला म्हणजे असं वाटतात की हे कसं टॅकल करावेत. ठीक आहे. कोणाचे काही मुद्दे असे?
हम्म, असं ते टाइमचं चाललं होतं ना आपलं आता, हम्म, त्यामध्ये सर एक बेसिक माझा प्रॉब्लेम आहे की जर क्वेश्चन मध्ये 3-4 डिमांड असल्या हम्म, तर स्ट्रक्चर तयार होतं माझं आधी क्वेश्चनच्या आधी, पण जेव्हा आपण लिहितो पहिली डिमांड तर हम्म. ते सगळं परत विसरतं सारखं म्हणजे 2-3 वेळा क्वेश्चन रीड करावा लागतो. सर हे करेक्ट आहे का पहिल्या ह्याच्यात अंडरस्टँड झाली पाहिजे डिमांड? होतं कारण ते हे, हा लिहिताना बेसिक सारखं असं वरती नसतं बघावं रे, म्हणजे प्रश्न जर तसा असेल तर होतं ना बऱ्याच वेळा. असं थोडंसं आहे की प्रत्येकाला होतं ना, जो काही UPSC करतो किंवा जो काही मेन्स दिला असेल त्याला पण होतं की बार बार प्रश्न वाचावा लागतो, प्रश्न काय आहे हे होतं याच्यामध्ये. लागतं. ओके सर. ठीक आहे, ओके. ओम, हां, अरे नाही हे होतं सगळ्यांना. कॉम्प्लेक्स क्वेश्चन असेल तर ते अजून होतं. मग काय करायचं, पुढची जी आपली क्वेश्चन शीट असते ना आपल्याकडे, त्याच्यावरती 1 2 3 4 समजा 4 तुला सबपार्ट करायचे, तर ते शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं. तुला समजा असं लिहून घ्यायचे बाबा, हा परत क्वेश्चन कशाला वाचायचं तुला, परत क्वेश्चन वाचायचे तर परत 30 सेकंद घालवायचे त्याच्यामध्ये. सरळ लिहून घ्यायचे बाबा, हा कॉजेस, इफेक्ट, ही असं 4 पॉईंट शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचा, विषय संपला. आणि पहिले 1 मिनिट 1-1.5 मिनिटामध्ये. आणि जर 4 डिमांड आहेत तर तो नक्कीच क्वेश्चन जास्त मार्करचा. 10 मार्कर मध्ये एवढं नसते. तुझ्याकडे 1.5-2 मिनिटं असतात ब्रेनस्टॉर्म करायला, त्याच्यामध्ये तू लिहून घेऊ शकतो कुठेतरी. ओके. तर आणखी कोणाला अलंकार काही प्रॉब्लेम कुठल्या मुद्द्यामध्ये? हॅलो हां हरीश. हॅलो सर. ऍक्च्युली मला सरांनी आता तो पेपर पाठवला, म्हणजे क्वेश्चन चेक करून पाठवला. हं, कोचिंगचे टीचर आहेत ना, हं. त्यांनी पाठवलं, तर ते टेलिग्रामला पाठवलंय. तो आता मुद्दा नाही. आता दुसरे तुझे काही प्रॉब्लेम आहेत का सांगते सध्या उत्तर लिहिण्यामध्ये? सर हॅलो. सर मी डिस्कनेक्ट झालो होतो, मला आवाज नव्हता येत, आता पुन्हा जॉईन केलं. हा, मग तुला उत्तर लिहिण्यामध्ये असे काही मुद्दे आहेत का जे तुला अडचण करतात ते विचारतोय मी. मला पर्टिक्युलरली GS3 चे आन्सर लिहिताना जास्त होते, म्हणजे जड जाते. बाकी सगळं व्यवस्थित आहे. मग GS3 मध्ये म्हणजे 2-3 वेळा तू GS3 एक मिनिट सॉरी इंटरप्ट करतो. 2-3 वेळा GS3 म्हणलाय तू. काय कर, ऍक्च्युली GS3 मधलं कुठलं सेक्शन ते सांग. म्हणजे बाबा तुला इंटरनल सिक्युरिटीला प्रॉब्लेम होतोय, तुला इकॉनॉमिक्सला प्रॉब्लेम होतोय, तुला ह्याला प्रॉब्लेम. तर GS3 तो एक टर्म येणार. आम्ही कसं सांगणार किंवा GS3 मध्ये तू काय इश्यू आहे? हरीश. इन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी आणि इन्व्हायरमेंट. ओके अभिषेक. मध्ये नोट्स वगैरे म्हणजे कंटेंट सगळं वाचून झालं ना तुझं इकॉनॉमीचा? ओके, तर हरीश काय करायचं माहिती आहे का तुला, की जो काही तू कंटेंट तुला अवघड कशामुळे जातं, एकतर संकल्पना मिसअंडरस्टँडिंग होत असेल किंवा तिथं लिहायला जमतच नसेल, किंवा तू जे समजायला पाहिजे तुझ्या शब्दामध्ये, तू जे समजायला पाहिजे तुझ्या शब्दामध्ये, थांब एक मिनिट, तू जे पाहिजेस तुझ्या शब्दामध्ये समजायला ते समजत नाहीस. तू ॲज द म्हणजे बुकनुसार जातोयस. ठीक आहे. नाही सर, तो विषय नाहीये सर, विषय नाहीये तो. विषय असा आहे की हरीश, इकॉनॉमीचे तू क्वेश्चन बघितलेत का कसे येतात? PYQ क्वेश्चन सगळे बघितलेत का तू? इकॉनॉमीचे क्वेश्चन खूप अप्लाइड क्वेश्चन येतात आणि ते सगळे इकॉनॉमिक सर्वे वरती येतात. कुठलं स्टँडर्ड कोचिंगचं मटेरियल म्हणून तू वाचून कितीतरी रात्रंदिवस रट्टा मारला तरी तू उत्तर लिहू शकणार नाहीये तू. मी अनालाइज केलं ना क्वेश्चन जेव्हा, आणि आता पण जे मोठे कोचिंग इंडस्ट्री म्हणजे कोचिंग वाले आहेत ना, ते इकॉनॉमिक सर्वे बेसच इकॉनॉमिक सर्वे असतो ना, त्याच्यावरूनच इकॉनॉमी शिकवतात. कारण त्यांना पण समजले की स्टँडर्ड मटेरियल मधून इकॉनॉमीचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. जे अप्लाइड क्वेश्चन आहेत ते सगळे इकॉनॉमिक सर्वे मधून आहे, अशी लँग्वेज पण उचललेली त्यांनी. तर तुम्ही सगळे काय करा, इकॉनॉमिक सर्वे ना त्याचे कुठल्या युट्यूब चॅनलने जर नोट बनवले असतील ना, नोट्स दिले असतील, मेन्स ओरिएंटेड नोट्स असतील ना, तर त्या बघा. कारण की ते अप्लाइड क्वेश्चन आहेत आणि ते नॉर्मल मटेरियल मधून ते कॅटर होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की जर एखादं टॉपिक अवघड जात असेल तर तुम्ही त्या बुकीस टाईपमध्ये जात आहात. ठीक आहे, की ते मटेरियल, त्या गोष्टी, त्या नोट्स. सर बुकीश टाईप मध्ये तर नाहीच, कारण अशी काही स्टँडर्ड बुक नाही आहे मराठी माध्यमात की आपण फॉलो करावी. शंकर आहे जशी इंग्लिश मध्ये आहे. मला कसं ते म्हणजे कळतच नाही, कारण ते क्वेश्चन पूर्ण करंट अफेअर्स बेस्ड असतात. आपल्या याचे एन्व्हायरमेंटचे वगैरे आणि इकॉनॉमीचे. आता 4-5 कन्सेप्ट एकत्र करून एक प्रश्न विचारला जातो, म्हणून ते कळायला थोडा वेळ जाते आणि
का म्हणजे त्याची इंट्रो वगैरे करायला थोडं स्ट्रक्चरिंग मध्ये प्रॉब्लेम जाते, बस एवढंच. बाकी मग तुझा प्रॉब्लेम तर करता मुख्य बरोबर प्रॉब्लेम आहे ना. मुख्य प्रॉब्लेम काय आहे तुझा, की बा तुला मी अगोदरच काय म्हणतो आपण की इंट्रोडक्शन कन्क्लुजन असलं पाहिजे. आता मला सांग, इथं अभिषेक तू बी सांग, इकॉनॉमिक सर्व्हिसचा किंवा इकॉनॉमीचा प्रश्न आला, तू तिथं इंट्रोडक्शन करत बसणार का? त्याचं क्वेश्चन वाचून इंट्रोडक्शन करत बसणार का की याच्यात? अरे सर तुम्हाला एक सांगू का विषय समजलं मला काय म्हणतो ते. विषय असा आहे की तुम्ही इंट्रोडक्शनला एवढी किंमत का देताय पहिली गोष्ट ती कळत नाही. म्हणजे द्यायची किंमत आपल्याला, पण आपला मेन कन्सर्न बॉडी. सगळे म्हणतात की इंट्रो म्हणजे जो क्वेश्चन बघितला ना इथं इथं ठीक आहे तुम्ही देताय एवढी व्हॅल्यू त्याला, पण जे प्रायमरी बेस डोक्यात येईल ना बघून तुझ्या की बाबा ठीक आहे असं, हा मग तू काय तू समजा एखादा समजा MSME वरती क्वेश्चन आहे तुझ्या डोक्यात बाबा काय आलं पहिल्यांदा किंवा गव्हर्नमेंटची स्कीम आली, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आली एखादी, किंवा एखादं गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आलं, किंवा बजेट तुला डायरेक्ट आठवलं किंवा बजेटमध्ये ह्या प्रोव्हिजन आहेत, त्याच्यावरती हेच नाही करायचं. आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त बघायचं की क्वेश्चन कशा आहेत आणि त्यानुसार मी प्रिपेअर कसं करणार आहे. आता तुम्हाला 3-4 डिमांड असतात, त्याच्यामध्ये 3-4 डिमांड जर असल्या ना तर त्याची थीम कोरच असते, त्याची कोर थीम एकच असते. कोर थीमला धरून काहीतरी लिहायचं इंट्रो मध्ये. आणि जर तुला एवढा प्रॉब्लेम येतोय तर तू थोडी त्याच्यामध्ये ही करू शकतो ना, की असं नाही की मला एकदम परफेक्टच इंट्रो लिहायची, असं काय नाही. आता मी सॅम्पल नोट्स काढला ना त्याच्यामध्ये इकॉनॉमीची बघितलं कळणारच नाही काय येते, कारण की त्या इकॉनॉमिक सर्वेच्या नोट्स आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं ना ते ट्रिकल डाऊनचं एक होतं ते त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला. पोटेन्शियल जीडीपी वरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला. हा मराठी माध्यमामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण इकॉनॉमीसाठी मी म्हणेल की थोडं इंग्लिश रेफर करा तुम्ही, कारण की एवढं स्टँडर्ड मटेरियल नाहीये कुठे इकॉनॉमिक सर्वे शिवाय. ओके ठीक आहे. तर आला कर काय प्रश्न तुझा उत्तर लिहिण्यामध्ये? सर मला हा प्रॉब्लेम म्हणजे मला माझ्या अँसरात ही कमी तर जाणवते, आणि ही तर फॅक्ट आहे की जे क्वालिटी जे मटेरियल आहे किंवा जे एक्झाम्पल्स वगैरे ज्याला आपण म्हणतो आर्टिकल किंवा जे मंदिराची नावं किंवा असं जे कंटेंट आहे तो मला एकतर मला प्रश्न वाचल्यावर समजतं की हा कंटेंट इथं पाहिजे, हा इथं आलाच पाहिजे, ह्याच्याशिवाय अँसर कम्प्लीट होतच नाही. हे वाऱ्यावर बोलल्यासारखं होतं. पण ते एकतर ते वाचताना तिथं आठवण तर नाही, म्हणजे ते नाहीच असल्यागत होतं. आणि जर ते काढायचं जरी म्हटलं आता ह्या सब्जेक्ट पॉलिटिबद्दल ही किती सब्जेक्ट बद्दल काढणार किंवा किती टॉपिक बद्दल काढणार, दरवर्षी वेगळा टॉपिक होतो, दरवर्षी वेगळा क्वेश्चन होतो. हे थोडा जर आपण माझ्याकडे किती टॉपिक काढणार म्हणजे UPSC आहे ना ही. जेव्हा तुम्ही सिलेबस पूर्ण करता तेव्हा सिलेबस बदल्या तुम्हाला थीम कळल्या पाहिजे त्याच्यामध्ये, की उदाहरण GS1 करता काय थीम आहे त्या, GS2 बद्दल तुम्ही असं जर म्हणत असाल की प्रत्येक प्रश्नातला उपप्रश्न त्याच्यातला उपप्रश्न, तसं करणं शक्यच नाही ना. तुम्हाला अंडरस्टँडिंग असली पाहिजे की एकदम बरोबर बोलताय म्हणलं सर तुम्ही. माझं म्हणणं काय पहा की तुम्ही अगोदर सिलेबस पहा, क्वेश्चन पेपर पहा. काही गोष्टी अशा असतात की ज्या येतच नाहीत, म्हणजे उगाच ते सिलेबसमध्ये आहेत म्हणून नाही आहे, काही गोष्टीचं रिलेव्हंट नसतं. आणि काही गोष्टी कसं असतात की ज्या प्रश्नामध्ये आलेल्या असतात त्याचा करंट अफेअरला जोडलेलं असतं त्याने. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की प्रत्येक गोष्ट करणं शक्यच नसतं. फक्त तुम्हाला सिलेबस कळला पाहिजे आणि त्याचं ॲप्लिकेशन कळलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुमच्या नोट्स असल्या पाहिजेत. असं नाही शक्य की तुम्ही प्रत्येक काढणार, त्याच्यातला उप काढणार, त्या नोट्स वाचणार, मग तुम्ही पेपर देणार. ते काय नाही झालं, ते तर शक्यच नाही आहे. आता सर जसे बोलले ना की सगळं करणं शक्य नाही, तर आपण काय करायचं, आपण जरा स्मार्ट ब्लफ करायचं. ब्लफ कसं, फॉर एक्झाम्पल सांगतो की आता हर्षा आणि गुप्ता ह्यांचा जर काय एरिया बऱ्यापैकी जर का म्हणजे एकाच एरिया असेल किंवा कॉमन एरिया असेल काय, तर तुम्हाला समजा एखादा पॉईंट लिहायचा आहे तर तुम्ही हर्षाच्या मध्ये तुम्हाला असं नाही की सगळं हर्षाचं आठव, काहीतरी जनरल पॉईंट आहे किंवा तुम्हाला गुप्ताबद्दल चांगला पॉईंट माहिती आहे तर असं म्हणू शकता की बाबा ह्याचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर, त्याचा इन्फ्लुएन्स त्याच्यावरती, असं होऊ शकतं नाही का. की असं नाही की एकदम तुम्हाला आठवलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल ह्या वेळेस चंदेलाचं काहीतरी ते क्वेश्चन आलता नाही का आर्किटेक्चरचा, तर मी ते सॉल्व्ह करताना मला नव्हतं माहिती एक्झॅक्टली काय, पण मला एवढं माहित होतं की बाबा ह्याच्यावरती नॉर्थर्न टेम्पल आर्किटेक्चरचा इन्फ्लुएन्स झाला असणार आहे. मग मला ते गुप्ताचे थोडे माहित होते, मी ते गुप्ताचे डायग्राम काढले, नंतर बाहेरून बघितलं हा काय काय पॉईंट त्याचे ॲक्युरेट बसतात. असं होऊच शकत नाही की आपल्याला सगळं येणार आहे तुझं, कसं शक्य आहे नाही काही. जर आपल्याला ब्लफ करावं लागतो त्याला काय काय क्वेश्चन मध्ये, ब्लफ करायचं, कमी वेळामध्ये त्याला सॉल्व्ह करायचं आणि निघून जायचं, म्हणजे बेटर येते ना त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं. ओके, तर आता तुम्ही सगळ्याच्या गोष्टी ऐकल्या पहा की ज्या जे मुद्दे होते त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता मला एकंदरीत तुम्हाला मी सांगतो की नेमकं करायचं का तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करताय, फक्त अभ्यास करताना डाऊट टेक करा की तुम्ही खरंच अभ्यास करताय का. उगं वाचत बसू नका, त्याला काहीच कामाचं नाही बरं का. सगळेजण तेच करतायत, तुम्हाला ॲक्च्युअल कळलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही GS1चा अभ्यास करताय, मागणी काय असते पेपरमध्ये आणि मी अभ्यास काय करतोय. ठीक आहे, पेपरमध्ये मागणी तुम्ही पेपर पाहिल्यानंतर कळतं. आता तुम्हाला जर तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला कळत नाही, तर तुम्ही पेपर व्यवस्थित पाहत नाही आहे.
ठीक आहे, तुम्ही पेपर पाहत नाहीत कारण तेवढंच आपल्याकडे एक प्रूफ आहे. काहीच नाही, दुसऱ्या UPSCनं काय दिलं आहे, सिलेबस आणि प्रश्नपत्रिका दिली आहे, त्याच्यापेक्षा काय आहे? काय आहे का? कुणाच्या दिमागात जाऊन सांगितलं आहे की कुणा लेक्चरमध्ये कुठल्या कोचिंगवाल्याला जाऊन त्यांनी सेपरेट सांगितले की असं केलं पाहिजे? नाहीच ना, तसं काहीच नाही. म्हणजे इथं आपल्या हातातच आहे की अभ्यास कसा करायचा. क्वेश्चन पेपर पहा, त्याची काय असते वारंवार. उदाहरणार्थ तुम्ही सोसायटीचा अभ्यास करताय, काय विचारलं जातं त्याच्यामध्ये, बघा काय काय विचारलं जातं, तेवढंच तुम्ही त्या अभ्यास करण्याची पद्धत जी असते तिथंच तुम्ही बदला फक्त. ठीक आहे, तेवढं जरी तुम्ही केलात तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना तो बऱ्याच वेळा सॉल्व्ह होतो. कारण तुम्ही म्हणता की हे करू का ते करू. आता काही काही असे टॉपिक असतात जे कधीच विचारलेले नाहीत आणि तुम्हाला आशा असते की विचारलं तरची तर गोष्टी आहे. म्हणजे तर आपला कळलं पाहिजे की एवढी तर कॅपॅसिटी असली पाहिजे. जर असं काही अतरंगी आलं तर मी बहादर आहे त्यासाठी. ठीक आहे, तर अशी गोष्टी करा की ज्याचं हां गाव सर बरोबर ना, ठोकायचं मोकळं नाही ठेवायचं. त्या रिलेटेड जे पण काय माहिती ना ते लिहून यायचं, पण त्यात टाइम नाही घालत बसायचं की नाही का मी वाचलंच नाही, माझ्या नोट्स मध्ये नाही. जे माहिती ना त्या रिलेटेड ते फक्त स्ट्रक्चर्ड वे मध्ये लिहायचं आणि पुढच्या क्वेश्चनवर निघायचं पटकन. त्यात गुंतून बसला की मग नाही पेपर करू. ओके, तर आता मुद्दा काय आहे की पहिले सुरू. ठीक आहे, मराठी उत्तर लिहित असताना भाषाशैली महत्त्वाची ठरते. मस्ट बी. आता हे सगळं विसरतात तुम्ही, नुसतं कंटेंट म्हणता. पहा, मी उत्तर तुमचं चेक करतो. मराठी तुम्ही काय पाहतो अगोदर? तुमची लँग्वेज पाहतो. मेन्स जे आहे ना सगळा लँग्वेजचा गेम आहे. पहा, ठीक आहे, तुम्हाला हे कळलं पाहिजे. ज्याला नाही कळलं तो मग काहीच नाही. कारण काय, जेवढे काही प्रश्न तुमच्यामध्ये उद्भवतात किंवा जे तुम्हाला निर्माण होतात ते फक्त एकामुळं की तुम्हाला लँग्वेजवर कमांड नाही आहे. ज्याची लँग्वेजवर कमांड आहे तो थोडं जरी वाचलं ना तो बरंच काही लिहून येतो किंवा पुढच्यावर छाप पाडू शकतो. तर हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. मराठीमध्ये लिहित असताना भाषाशैलीसाठी तुम्ही पेपर ऑफचा जे इतर पुस्तक आहे ते वाचा. आता तुम्ही म्हणता सर इकॉनॉमीसाठी सेपरेट द्या, असं करा तसं करा. ते आता आपल्याकडे नाही, त्याला काही करू शकत नाही. जर तुम्हाला खूपच जास्त प्रॉब्लेम येत असेल तर 11वी-12वीचे जेवढे पुस्तकं आहेत मराठी माध्यमाचे महाराष्ट्र बोर्डाचे ते सफिशियंट आहेत, इनफ आहेत तुमच्या शब्दशैली सुधारण्यासाठी. आता दुसऱ्याला दोष देऊ नका की हां इकडं आहे असं आहे तसं आहे. तेवढं करा, कारण मी स्वतः वाचलेले पुस्तक आहेत ते 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी जेवढे काही महाराष्ट्र बोर्डाचे पुस्तक आहेत ते इनफ आहेत तुमचा GSचा कंटेंट निर्माण करण्यासाठी. ठीक आहे, इनफ म्हटलो आहे मी. त्याच्यानंतर आता हा जो मुद्दा येतो ना भाषाशैलीच्या नंतर सुरुवात आणि शेवट असलीच पाहिजे. पहा, तुम्ही माना अथवा नाही माना, कारण मी तेच पाहणार की तुम्ही सुरुवात काय केली, शेवट काय केली आणि मध्ये मला काय दिसतंय. ठीक आहे, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो तुमचा पूर्ण पेपर चेक करण्यासाठी. माझ्याकडे 60, 63, 64 पेजेस जर असेल तर मी काय बघणार. तर जो काय अभ्यास करता त्याची ती इंट्रो कन्क्लुजन मध्ये असलं पाहिजे, त्याच्यामध्ये ते असलंच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की कंटेंट आठवण्याचा बिलकुल पण प्रयत्न करू नका. आतापासून स्वतःला सवय लावा ते की मी आठवणार नाही आहे. मी फक्त जेवढे मुद्दे सराव केलेले आहे त्याचं रिक्रिएशन करणार आहे पेपरमध्ये. ठीक आहे, वेळेचं मॅनेजमेंट याच्यामुळेच होतं. सपोज की तुम्हाला जर वेळेचं मॅनेजमेंट होत नाही तर पहिल्या स्वरूप बघा की 10 मिनिटामध्ये मी किती शब्द लिहित आहे. ठीक आहे, ते बघा, ते स्वतः बघितलं पाहिजे किती शब्द लिहित आहे, त्या शब्दामध्ये काय गुणवत्ता आहे, मग त्याच्यानुसार मॅनेजमेंट करा. असं नाही की बसले घ्यायला 7 मिनिटामध्ये लिहायला लागले. त्याच्यामध्ये कोर बघा ना, बेसिक बघा काय चुकतंय तुमचं नेमकं. ठीक आहे, हे बघितलं पाहिजे. हे प्रत्येकाला नाही कळत. म्हणजे प्रत्येक कुठं तर गेला त्यांच्याकडे समजून घ्या, याच्याकडून समजून घ्या, नाही समजत. जोपर्यंत स्वतः अंडरस्टँड करत नाही की 7 मिनिटामध्ये मी किती शब्द लिहू शकतो आणि चांगल्या अक्षरामध्ये किती येतात, फास्टमध्ये किती येतात, काय जमतं त्याच्यामध्ये, हे सगळं आपलं गणित लावायचं आणि त्याच्यानुसार मॅनेजमेंट करायचं. तुम्हाला तसा रूल पण सांगितला की तुम्ही जर पुनर्निर्मिती करायला शिकला तर तो काही प्रॉब्लेमच येतच नाही तो प्रॉब्लेम, कारण तुम्हाला जसं म्हटलं तो सगळा लँग्वेजचा खेळ आहे. ओके, त्याच्यानंतर जो मुद्दा येतो पहा की बऱ्याच वेळा असं की तुम्हाला असं वाटतं की माझ्या उत्तराला गुण किती मिळतील. असतं तुमचं बऱ्याच वेळा तो असतो सर गुण द्या किती मिळेल. तुमचा तोच मुद्दा असतो नेहमी, गुण 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 गुण. काय करता गुणाला घेऊन? तुम्ही बेटर बना ना पहिल्या सुरू. तर तुमचं जे उत्तर आहे पुढच्यावर जर प्रभाव पाडत असेल तर गुण मिळतातच तुम्हाला. जर प्रभाव पाडत नसेल तर गुण मिळत नाहीत. हे साधं गणित आहे. ठीक आहे, तर ते आतापासूनच ते गुणाच्या नादी लागू नका. तुम्ही बेटर बनायचा प्रयत्न करा, है ना. उत्तम, आपल्या मराठी भाषेमध्ये आपण काय म्हणतो तुम्हाला, मी उत्तम बनायचा प्रयत्न करा. जेवढ्या वेळेस ते उत्तम बनल. मित्रांनो, तुम्ही जर नुसतं कंटेंट घोकत राहिला ना, तुम्ही मेन गोष्टी विसरून जाता. ज्या UPSCमध्ये जी स्किल लागते बेसिक ती विसरून जाता. ठीक आहे, ती स्किल इथं घेण्याचा प्रयत्न करा. लेखनशैलीमध्ये काय लागतं? भाषाशैली. ठीक आहे, भाषाशैली आणि त्याच्यामध्ये मग उत्तरामध्ये काय लागतं ते 8 मुद्दे आठवा.
ते 8 मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे. आणि इथं आता जेवढे काही इथं अभ्यास करताय त्या अभ्यास करताना इतर प्रॉब्लेम येतात. पहा, असं नाही की प्रॉब्लेम येणार नाहीत तुम्हाला. म्हणजे कधी कधी असं बी होऊ शकतं की काही जणांचा प्रॉब्लेम असा आहे की वेळ कशाने लागतो तर त्यांचा हातच चालत नाही कधी कधी. म्हणजे ते पेनचा बी प्रॉब्लेम असू शकतो कधी कधी आहे ना. कधी कधी ते तेवढा सराव नसतो म्हणा, असं बी असतं त्याच्यामध्ये. ते पण तुम्ही कन्सिडर करायला हवं. असं नाही की पहिल्याच दिवशी काही दिवसात वेळ लागतो. ठीक आहे. तर अभिषेक चक्र उत्तर लिहिण्यासाठी किंवा त्याच्यासाठी तिथं वर जाण्यासाठी वेळ लागतो. त्यांनी तेवढा वेळ दिलेला असतो, तो तुम्हाला द्यावा लागतो. पहिल्याच दिवसापासून ते अशा अपेक्षा करत बसू नका की ती असं होईल म्हणून त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय असं काय राहिलं का की ज्याच्यावर बोलायचं राहिलं तुम्ही सांगा. ठीक आहे. काय राहिलं का, कोणता का असा डाऊट? सर मला काहीतरी 2-3 जनरल पॉईंट सांगायचे आहेत. म्हणजे जेवढं मी आन्सर ऑब्झर्व केले ना, पहिली गोष्ट काय माहिती का, भीती असते नाही का मनात. आपण आन्सर रायटिंग करत असताना भीती असते आपल्याला की बाबा आपण लिहिलंय पुढच्याला म्हणजे बरोबर आहे का नाही काय. एक उदाहरण देतो मी. एकदा मी टेस्ट सिरीज देत होतो, कुठल्या तरी कोचिंग ती होती. त्याच्यामध्ये क्वेश्चन असा होता, मी सरांना पण सांगितलं आहे गेस. क्वेश्चन असा होता की वेस्टर्न इंडियामध्ये असंच काहीतरी होतं की जे घाट्स आहेत, घाट्स त्याचं सोशल आणि कल्चरल, सोशल आणि इकॉनॉमिकल सिग्निफिकन्स काय आहे. तर आता जर आपण सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांना माहिती आहे बाबा की कुठलं बोरघाट आहे, थाळघाट आहे, खाली हे 2 घाट तर सगळ्यांना माहित असतात नाही का. अजून खाली मला एक एक्स्ट्रा माहित होता केरळचा पलक्कड काहीतरी, मलपक्कड असं काहीतरी गाड आहे तिथला एक गाड, मला तेव्हा माहित होता, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही. पण तर मॅटर काय असतो की आपल्याला काय माहितीये, आपण काय म्हणतो यार मी तर हा क्वेश्चन कुठं बघितलंच नाही काय नाही का. आपल्याला माहितीये की बाबा पुणे मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, त्याला लिंक करायचं घाट बरोबर. हा झाला इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह. दुसरा काय कल्चरल. कल्चर म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर त्यांना लिंक करून तुम्ही 1-2 पॉईंट बनवू शकता ह्या 2 घाटांच्या बरोबर. अजून कल्चरल मध्ये आपण लय ऐकलेलं असतं राजा रवी वर्मा किंवा मग त्या घाटला त्याच्यावर लिंक करायचं. एक्झामिनर अजिबात जाऊन बघत नाही की तिथं तसं काय काहीतरी आहे का नाही, फक्त थोडं थोडं माहित असेल ना लिहायचं. आणि दुसरी एक गोष्ट इंट्रोची बोललो ना, काय काय वेळेस काय होतं की आपल्याला डेटा माहित असतो की आता फॉर एक्झाम्पल नाही का की अजून एक डेटा आहे असं नाही का की 123 वर्ष लागतील नाही का की जेंडर गॅप ही व्हायला, जर ते इन्कम पॅरिटी व्हायला. आता हा डेटा आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला एक्झॅक्टली एक्झाम प्रेशर मध्ये ऑर्गनायझेशन आठवत नाही. तर ब्लफ करायचं. त्या फील्ड मध्ये समजा UN वुमन म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, तुम्हाला एक्झॅक्टली आठवत नाही की कोणी म्हणलेलं आहे. जे ऑर्गनायझेशन आठवलं ना त्या फील्ड मधले पाहिजे ती लिहायची. म्हणजे सगळीकडे नाही करायचं तसं, एका दुसऱ्या 2-3 क्वेश्चन मध्ये चालतं ते ब्लफ करायचं, गुंतून राहायचं नाही. जे ऑर्गनायझेशन आठवते ना त्या फील्ड मधली ती लिहायची. डेटा बरोबर आहे ना आपला, एक्झामिनर जाऊन चेक करत बसत नाही. हे स्मार्ट ब्लफ म्हणतात नाही, हे असं करायचं, गुतायचं नाही फक्त ह्या 2-3 गोष्टीत. आणि अजिबात असंही करायचं नाही की आपला जज काय करेल पुढचा. जे मनामध्ये इव्हन एसीला मी सांगतो, एसीला माझी एवढी बेकार वाट लागली. अमोल सर आहे तिथं, मी अमोल सरांना कॉल केला, सर तुम्ही पण सांगा जरा की काय, म्हणजे मला समजत नव्हतं मी काय लिहू. कोचिंग वाल्यांचं बाहेर एवढं मार्केटमध्ये चाललंय की असं करायचं तसं करायचं तसं. अमोल सर मला म्हटले की तुझ्या जी मनात येतंय ना, जे तुला वाटतंय ना, तू फक्त एक सिस्टमॅटिक वेने लिहायला शिक, आपोआप तुला मार्क मिळतील. आणि त्यानुसार मी एसे लिहून आलो, मी लय सॅटिस्फाय नाही का माझ्या एसे बद्दल. तर अजिबात कोण जज करल्याची भीती ठेवायची नाही, फक्त जी डिमांड आहे ते आपल्या शब्दात लिहायचा प्रयत्न करायचा, विषय संपला. आणि बाकी तर अमोल सर येतं ते गाईड करतील. तर एसए आणि इथिक्सबद्दल आपलं पुन्हा लेक्चर होईलच म्हणा सिस्टमॅटिक. परंतु हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जेस 1, 2, 3 वेगळं आहे आणि ती वेगळं आहे. मार्क आपल्याला मिळवायचे तर डिस्टिंग केलं पाहिजे त्याच्यामध्ये. तर आता याच्या मुद्द्यातून आणखी एक गोष्ट असे पहा, तुमची विचार करण्याची पद्धत. ठीक आहे. जसं तुम्हाला एक प्रश्न दिला होता तो आयफोनबद्दल, ठीक आहे, दिलता ना तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही काय विचार करताय, तुम्हाला कधी कळलं का तुम्ही काय विचार करताय? मी तुम्हाला काय म्हटलं होतं की असा काहीतरी विचार करा की जो सगळ्यासारखा नसेल. ठीक आहे. तरी पण तुम्ही तोच विचार करताय, म्हणजे याचा अर्थ तुमची ती विचार करण्याची पद्धत आणखी बदललेली नाही आहे. तुमचा माइंडसेट आणखी अकॅडमिक आहे, सोसायटिक आहे, म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही गुंतून राहता. तुमचं कंटेंट निर्माण न होण्याचं कारण पण तेच आहे. चांगलं उत्तर न येण्याचं बी कारण तेच आहे, विचार करण्याची पद्धत. तुम्हाला काय म्हटलं की तुमच्या समस्या 5 शब्दामध्ये सांगा, तुम्हाला सांगता आल्या का? माझ्या समस्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या समस्या 5 शब्दामध्ये सांगता येत नाहीत. माहिती आहे तुम्हाला तुमच्या समस्या आहेत म्हणून, तरी पण म्हणजे कुठं कमी कळतोय आपण, म्हणजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता उदाहरण तुम्हाला आयफोनचं सांगितलं, सगळ्यांनी सांगितले, सगळ्यांनी जे काय सांगितलेत, प्रश्न काय होता आणि तुम्ही सांगत काय होता ना. आता मला जर मी तुमची मुलाखती घेते, सपोज कन्सिडर करा, आता इथं मुलाखतीच्या दृष्टिकोनातून आपण समजूया, आणि मला जर तुम्हाला प्रभावित करायचे तर असे काहीतरी मुद्दे सांगावे लागतील ना जे इतरांपेक्षा वेगळे आहेत, बेस्ट आहेत त्याच्यामध्ये.
आता उदाहरणार्थ जर त्याचं जर थोडक्यात जर सांगायचं झालं तर काय मुद्दा होता, मी फक्त शब्दामध्ये मांडतो पहा, म्हणजे मेन शब्द पहिला आहे, आयफोन हा इतरापेक्षा का वेगळा वाटतो, तर विश्वास. पहिला काय, विश्वास. कुणाला विश्वास आहे? लोकांना विश्वास आहे, कंपनीला विश्वास आहे. कशाचा विश्वास आहे? त्यांच्या सिस्टीमबद्दल, त्यांच्या गुणवत्तेबद्दल, आहे का नाही? लोकांमध्ये पहा हेच क्रेज आहे ना, कशाबद्दल ते आयफोन घेतात. पहिला मुद्दा हाच आहे. इतर कंपन्यापेक्षा आयफोन काय आहे, इतर कंपन्यापेक्षा आयफोनमध्ये काय आहे, हा काय आहे, सगळ्या सोसायटीच्या म्हणजे तुम्ही वर्ल्डचा म्हणा त्याच्यावर विश्वास बसलेला आहे. पहिली तर गोष्ट, मेड इन चायना नाही आहे असं ते म्हणत नाहीत. म्हणतात का नाही? नाही म्हणत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय पहा, फक्त मी शब्दामध्ये मांडतो तुम्हाला. पहिला आहे विश्वास, पुढच्याला जर प्रभावित करायचं. दुसरा मुद्दा आहे वैयक्तिक मूल्य. प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं की मी मोठं दिसलं पाहिजे, आहे ना, सगळ्याची माझी जी सोसायटल व्हॅल्यू आहे ती दिसली पाहिजे. म्हणजे हा जो आयफोन आहे तो काय करतो, वैयक्तिक मूल्य वाढवतोय आणि कंपनी त्याच्यावरच काम करते वारंवार. तुम्ही बघा त्या कंपनीमध्ये जर तुम्ही जरा कंपनीसारखा जर विचार केला तर तुम्हाला कळेल की हां, कंपनी असा काहीतरी विचार करते की लोकाला वाटलं पाहिजे की हाच मोबाईल घेतला पाहिजे. आणि लोकाला आजकाल काय काय पाहिजे असते, प्रत्येक छोट्या मोठ्या लोकांना रील्स बनवतात, छोटे छोटे हे करतात, व्हिडिओ बनवतात. काय पाहिजे त्यांना? मान सन्मान, इतरांनी मला चांगलं मानलं पाहिजे. आणि ती काय करते कंपनी, तीच द्यायचं काम करते, वैयक्तिक मूल्य वाढवायचा प्रयत्न करते. तिसरा मुद्दा काय याचा कंपनीचा इतरांपेक्षा बेटर असण्याचा, स्वतंत्रता. कशाबद्दल स्वतंत्र? मग तुम्ही डाटा प्रायव्हसी म्हणा, काही म्हणा. कंपनीचं असं आहे का की ती अँड्रॉइड म्हणजे डिपेंडंट आहे, गुगल प्ले स्टोअरवर डिपेंड आहे? कशावर डिपेंड आहे का कंपनी? कंपनी कशावरच डिपेंड नाही आहे. आणि त्याच्यानंतर व्यक्तीला पण स्वतंत्र देते आणि ती स्वतंत्र पण कंपनी आहे. म्हणजे त्या कंपनी अशा प्रकारची गोष्टी निर्माण केलेल्या आहेत की ज्याच्यामुळं तुम्ही आपसुक त्याच्याकडे जाता. आपल्याला माहीत आहे की इतर कंपनीतले जे फोन आहेत, मग रिअलमी असेल कुठलाही असेल पा, ते सगळे जे फोन आहेत पा त्याच्यापेक्षा पण बेटर काम करतात पा. त्याच्यामध्ये व्हिडिओ क्वालिटी म्हणा, ऑडिओ क्वालिटी म्हणा, जे काही क्वालिटी आहे सगळे क्वालिटी आहेत इतरांपेक्षा बी चांगले आहेत. आयफोनच्या फोनमध्ये 3-4 फोन दुसरे येतील, हे सगळ्याला माहिती आहे. तरी पण पहा की आयफोनकडे जाण्याची का प्रवृत्ती वाढते, तर हे काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळल्या पाहिजेत. म्हणजे इथं काय मी सांगण्याचा मुद्दा आहे की आपला आयफोन आणि दुसऱ्या फोनमधील करायचं नाही, की आपला विचार कसा असला पाहिजे. असं काय करते कंपनी की जी इतरांना आकर्षित करते आहे, की आयफोन आकर्षित करतं आहे, तशी विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती UPSCमध्ये असली पाहिजे. इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची पद्धत. तुम्ही जे मुद्दे मांडलात ना, जे सांगतात, मग ते अभिषेकनं सांगितलं असेल, ओमनं सांगितलं असेल, अलंकारनं सांगितलं असेल, ते मुद्दे व्हॅलिड नाहीत का? व्हॅलिड आहेत, परत आकर्षित करत नाहीत, है ना. मी जर म्हटलं की तुम्ही मला कमी शब्दामध्ये सांगा, तुम्हाला नाही सांगता येत. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? सर मी सांगितलं ते थोडं वेगळंच होतं, मला कळलं. ठीक आहे. ते मी काय म्हणतोय तुम्हाला कळतं ना की हा आपला मुद्दा नाही की आयफोन बेटर आहे का, रिअलमी बेटर आहे का, कुठला मुद्दा आहे ते, त्याच्यात कंटेंट काय, हा मुद्दा नाही. मी म्हणतो विचार करण्याची पद्धत कशी आहे तुमची, थिंकिंग. UPSC आता इथे विचार करा ना की UPSCबद्दल तुम्ही कसा विचार करता, दुसरे कसा विचार करताय. तुमचा जो विचार आहे तो तोच विचार आहे जसा तुम्ही आता केलात ना. म्हणजे जे तुम्ही सांगितलात ना, जसे कोचिंगवाले अकॅडमीवाले जे करायला होतात ना, तो तुमचा विचार आहे. जसं तुम्हाला मी मुद्दे सांगा म्हटलं की आयफोनबद्दल इतर मोबाईलमध्ये काय फरक आहे, तुम्ही तेच सांगायला लागलात. परंतु ते तुम्हाला मार्क नाही देणार, कळलं का? सांगायचं काय मुद्दा, तो तुम्हाला मार्क नाही देणार. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिसेल की हा मुद्दा तो सांगतोय, विश्वास सांगतोय, त्याच्याखाली तुम्ही डिफाईन करताय, ठीक आहे. म्हणजे मीच खरा असावा असं नाही, फक्त मी एक सांगतोय की ती शैली कशी बदलते, उत्तर मार्क कसे मिळतात. त्याच्यामुळं तिथं दिसलं पाहिजे की हां इथं काय आहे, याच्यामध्ये एक वैयक्तिक मूल्य वाढतोय, त्याच्याखाली तुमचे पॉईंट दिसले पाहिजे. म्हणजे हे शैली आहे लिहिण्याची, मुद्दे तेच आहेत, असं काही नाही की वेगळं आहे त्याच्यामध्ये. ओके, तर आता बाकी गोष्टी तुम्हाला सगळे समजल्या असतील. आणि आणखी काय असेल तर विचारा. मग आहे काही? हॅलो. हां, मी जे सांगितलं ते चुकीचं होतं का मगाशी? कशाबद्दल? ते आयफोनचंच म्हणतोय मी. ऑब्विसली त्याच्यामध्ये तुला जसा विचार करायला पाहिजे तू तसा विचार केला का त्याच्यामध्ये? नाही केलं मी, बरोबर. ओके, तर मुद्दा हा नाही पहा, मुद्दा हा नाही की तुम्ही कोण बरोबर आहे कोण चूक आहे, ठीक आहे. मला त्याचं काही घेणं नाही, कारण मला बी भरपूर अज्ञान आहे. म्हणजे असं नाही की मला खूप कळतं, मला आयफोनमधलं कळतं, दुसऱ्या मोबाईलमध्ये कळतं, मला काहीच घेणं नाही त्याच्याबद्दल. मला एवढंच सांगायचं तुम्हाला की विचार करण्याची पद्धत बदलल्याशिवाय तुमची जी मेन्स आहे ना ती त्या वेळेनं जात नाही आहे. कारण तुमचे तेच प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतील परत.
वेळ होत नाही, म्हणजे ते वेळमध्ये पेपर होत नाही, आठवत नाही, कंटेंट निर्माण होत नाही, काय करू, हाच प्रॉब्लेम निर्माण होतात. कारण तुमची विचार करण्याची पद्धतच तशीच आहे, ती घिसीपेटी त्याच प्रकारची आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत व्यक्ती, जो विद्यार्थी स्वतः विचार करत नाही की हा टॉपिक काय आहे, याच्यात काय महत्त्वाचं आहे, काय पेपरमध्ये येतं, तोपर्यंत तो काही पुढं जात नाही आहे. आणि ही जी काही तुमच्या आसपासची जी म्हणजे जे काही जाळं पसरलं आहे ना, तो तुम्हाला विचार करू देत नाही आहे. हा मेन मुद्दा आहे. ठीक आहे, कळतं का? तुम्ही बघा आसपास, तुम्हाला विचार करायला वेळ आहे का? तुमचं असं मॅनेजमेंट ठरलेलं असतं की ना तुम्हाला खायला वेळ आहे ना प्यायला, एवढ्या वेळा तुम्ही अभ्यास करताय. विचार करायला कधी वेळ घेणार तुम्ही? असं नाही की कुणी बी आय एस बनू शकतं पहा, परंतु त्याला प्रत्येकाची एक स्वतःची काय कॅपॅसिटी असली पाहिजे की आपण काय करतो, काय करायला हवं. नाहीतर तुम्ही त्या रांगेत जर पळत राहिलात, जी UPSCची रांग आहे त्याच्यामध्ये पळतच राहावं लागतं. परंतु जो जरा बाहेर येतो आणि विचार करतो की हे पळतोय काय, मी पळायला पाहिजे का, मला पळायला पाहिजे तर किती पळायला पाहिजे, कुठं पळायला पाहिजे, तो थोडंसं बाहेर आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही कुठंतरी इतरापेक्षा बेटर बनता. नाहीतर पहा की तुम्हाला पण माहिती आहे रिझल्ट किती लागतो. ठीक आहे, कारण पुढं एका गुणासाठी सगळी ही चालत असते पहा, स्पर्धा आहे इथं. असं नाही की ही छोटी मोठी एक्झाम आहे जिथं काही बी केलं तर चालतं, नाही, इथं वेगळंच चालतं, युनिकच चालतं, तेव्हाच तुम्ही तिथं सस्टेन करता. नाहीतर मग ते सगळे अकॅडमिकवाले, कोचिंगवाले म्हणजे आमच्यासारखेचे, मग तुम्ही काय ग्राहक आहात, दुसरं काहीच नाही आहे. ठीक आहे, ओके. तर हॅलो सर. हां हॅलो, संपत आहे का? हां तुम्ही जे आता म्हटलं ना युनिकनेस, तीच युनिकनेस मी आन्सर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, बाकी दुसरं काही नाही. होय ना, पण ते युनिकनेस कळली पण पाहिजे. ते पण एक थोडं रिक्वेस्ट होती, टेलिग्रामवरला मी पाठवलंय, ते एकदा बघता का? आता म्हणजे मी पुन्हा interaction स्वतःहून होतं. बघून सांगेन किंवा अभिषेक तुला बघून सांगेल तर तुम्हाला. ठीक आहे, आता त्याला पण जायचं आहे. म्हणजे नाही अरे मी टोटली समजू शकतो की नाही का, ती गोष्ट जसं होतं ना की आपण आपल्याला काहीतरी असतं ना, आपल्याला जगाला सांगायचं असतं, पण त्याचं ती नाही का ती व्हॅल्यू होत नाही. पण मॅटर कसं आहे माहितीये का, आपण ह्या पर्स्पेक्टिव्हने विचार कर ना की बाबा एक्झामिनर आहे, त्याला चेक करा, त्याला पहिल्यांदा बघितलं गोष्ट समजलं पाहिजे ना, असं वाटलं पाहिजे की राव काय हा विचार मी का नाही केला, अशा डायग्राम माझ्या डोक्यात का नाही आली. पण क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली म्हणजे परत त्याच लाईनला येतोय आपण, तर ती GS मध्ये तर ऍटलिस्ट मला ही वाटत नाही. आता मी तो क्वेश्चन बघतो आणि परत मी फीडबॅक दिला, आता सगळ्यांचा टाइम नको घ्यायला, पण ते जरा ते हे करतो नाही का की तुझ्याकडे आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुझ्या शैलीचा सर नाही का म्हणले, इव्हन सगळ्यात भारी तुझी लँग्वेजची ही कमांड, तुझी लँग्वेज होती सगळ्यात चांगली, त्याचा यूज कर, तू लँग्वेजच्या कमांडचा यूज कर. कारण की GS आहे ना हा डायमेन्शनचा गेम आहे की बाबा समजा आता मी आणि समजा तू, आपण दोघं आन्सर लिहितोय, तर आता मी किती डायमेन्शन, क्वालिटी डायमेन्शन जनरेट करतोय, एक्झामिनर काय म्हणतो, हा ह्या डायमेन्शन तर मी पण नव्हता विचार केला, हे जर म्हणजे नाही का कॉम्प्रिहेन्सिव्हली विचार करतोय पोरग, हे जेव्हा आपल्याला खेळायचंय. क्रिएटिव्हिटीला आपल्याला आहे, पण ते एवढं त्याचं एवढं पण व्हॅल्यू नाही रे, असं मला वाटतं. बाकी तू बेटर आहेस त्याच्यामध्ये बाकीच्यांपेक्षा, आणि आम्हाला पण आवडतं डायग्राम तुझ्या, काही विषय नाही. ओके, तर पहा की समजलं सर. ओके, तर आता काही प्रॉब्लेम नाही. पहा म्हणजे थोडक्यात काय की आपण GS 1, 2, 3 बद्दल बोलत होतो. ठीक आहे, तिथं म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की फॅक्ट्स लागतं, तुम्ही जे लिहिता, ज्या गोष्टी तुम्ही नोट्स काढता त्याची आवश्यकता जास्त लागते. त्याच्यामुळे इथं जास्त काही वाव नाही आहे. ठीक आहे, जेवढं काही तुम्हाला वेगळं करायचे, अति वेगळं करायचं असेल ते एस्सेमध्ये, इथिक्समध्ये तुम्ही 100% करू शकता. त्याच्यावर आपला बोलायचं आहे, त्याच्यामुळे मी इथं स्पेसिफिकच बोलतो आहे GS 1, 2, 3 बद्दल. ठीक आहे, या 3 गोष्टीबद्दल वेगळा दृष्टिकोन मांडतो आहे, आणि ते बाकीचे जे एस्से आणि इथिक्सबद्दल त्याच्याबद्दल वेगळा दृष्टिकोन आहे. तो आपण मग तिथं जेव्हा नोव्हेंबरमध्ये आपला टाईम मिळेल किंवा जो आपल्या टाईम टेबलनुसार जो भाग सुरू होईल तिथं मी तुम्हाला जरूर सांगेल, आणि त्याच्यानंतर मग ऑप्शनलबद्दल पण एका दिवशी डिस्कशन करूया. ठीक आहे, तर सगळेच आपापल्या परीने बरोबर आहेत असं म्हणावं लागेल, आहे ना. काय आहेत ऐका, दुसरं काय म्हणता येईल. ठीक आहे, तरी पण मग आपापलं जे युनिकनेस आहे, ज्या पद्धतीनं वापरता येईल त्या पद्धतीने वापरायचा प्रयत्न करा. परंतु जे आज सांगितलेले मुद्दे आहेत, ठीक आहे, ते उत्तरं लिहिण्यासाठी आणि तुम्हाला गुण मिळण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. हे डिस्कशन जे ते आपण केलेत ना, मी GS शिकवतो आहे ना तुमचा शिक्षक वगैरे तुम्ही म्हणू शकता, फक्त इथं अभिषेक आहे, त्याच्या माध्यमातून आपला बऱ्याच गोष्टी कळतील. हा मुद्दा विशेष होता. ठीक आहे, कारण तो ॲक्च्युअल मेन्स देतो आहे, त्याने दिलेली आहे, त्याच्यामुळं त्याच्या साह्याने बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील. हा मुद्दा मला वाटला म्हणून मी तर तुम्हाला घ्यायचा प्रयत्न केला. बाकीच्या गोष्टी जर काही असतील तर मग आपण आणखी
पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अभिषेक, अजून कोणाला काय विचारायचंय का रे? म्हणजे एकदम असं नाही का फंडामेंटल असेल तर 2 मिनिटांमध्ये. आहे काय आलं? हॅलो हॅलो हां, रिव्हिजनचं कसं मॅनेज करायचं दिवसात ते एक आयडिया द्या ना. रिव्हिजन. हां, अभिषेक. जरा सर. एक्सप्लेन कर ना. हा सेम प्रॉब्लेम माझ्यासोबत नव्हतं. मी करून ठेवतो आणि नंतर ते करून नाही केल्यागत होतं. एक महिनाभरानंतर तो विषय करून नाही केल्यागत होतो. हा तुमचा प्रॉब्लेम नाही, हा काही UPSC वाल्याचा प्रॉब्लेम आहे. आता सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. सीन काय सर, जसे अमोलचं जसे म्हणले ना की आपल्याला आहे ना गोष्टी रिकॉल नाहीत करायच्या. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ना ही गोष्ट समजून घ्या. तुम्हाला मग अशी मी उदाहरण दिलं बघ वेस्टर्न घाट्स मधलं. मी ते वाचलेलं नव्हतं, मी ते जनरेट केलं आणि कोट त्या अख्ख्या माझ्या सगळ्या पेपरमध्ये मला त्याला सगळ्यात भारी कमांड भेटली म्हणजे टीचरकडून. तर मॅटर आपलं हे शिकायचं सर पण करायचं नोट्स आहेत ना की त्याचा आपला उपयोग असा करायचा की बाबा हा एका ठिकाणावरती सगळं नॉलेज कन्सॉलिडेट केलेलं आहे, पण ते रिकॉल नाही करत बसायचं. जर तुम्ही रिकॉल करायला गेला ना आठवड्याने तुम्ही विसरून जाणार. पण तुम्ही मोठ्या मोठ्या लक्षात ठेवलं की बाबा हा माझ्या नोट्स मध्ये अशा अशा गोष्टी, तर ही ह्या जेव्हा पण ह्या टॉपिक तेव्हा मला या गोष्टी लिहायच्यात. हे जर थोडंसं डोक्यात असलं ना आणि बाकीचं तुम्हाला जनरेटच करावं लागणार आहे उत्तर, आणि ते जनरेट केलेलं उत्तर जनरलच होणार आहे. जनरेट केलेलं उत्तर जनरलच असतं, ते एकदम स्पेसिफिक होत नाही. आणि तुमच्या प्रॅक्टिसनुसार जसं जसं आपण अभ्यास करतो तसं क्वालिटी एक्झाम्पल येतात, आपण अजून काहीतरी आर्टिकल टाकतो हे टाकतो, त्या अभ्यासाने होतं. तर तुम्ही ज्या आता स्टेजला आहे ना त्या स्टेजला तुमची ती उत्तर पण चांगली येतं आणि सर पण बरोबर गायडन्स करतायत. तर त्याचा लय विचार करू नका, फक्त वाचत राहा. एक वेळ अशी येईल की गोष्टी आठवतात आणि जनरेट पण चांगल्या होतात. त्याचा विचार करू नका, फक्त करत राहा. प्रोसेस आता फक्त सोडू नका, मधून करत राहा. ओके, तर ओम तुझा काही स्पेसिफिक वेगळा होता का रिव्हिजन बद्दल? नाही सर ठीक आहे. ओके, अलंकार कळलं का तुला? हा सर ठीक आहे. ओके, हरीश काही? हा सर, हां, कळलं मला. ओके ठीक आहे. कळलं, सरांनी सांगितलं ते. हा सर, आपलं टेस्ट सिरीज असते का मराठी साहित्याची? हा आहे ना त्याच्यात ऑलरेडी तू घेतलेल्या कोर्समध्ये. हो, पण जे म्हणजे डिसेंबरला वगैरे फुल लेंथ टेस्ट वगैरे असतात का, म्हणजे कोर्स वगैरे तसं? हा आहेत त्याच्यामध्ये, ते सांगण्यात येईल तुला. ठीक आहे. हो ठीक आहे. ओके, आता असं बी असू शकतं पहा की जे आम्ही बोललो मी अभिषेक त्याच्यामध्ये काही गोष्टी कळल्या असतील नसतील. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. असं होतं की तुम्हाला ॲज पर एक्सपेक्टेशन जसं तुम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळत नसतं. त्याचं कारण काय आहे की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. त्याच्याबद्दल असं नाही की आता काय करू. ठीक आहे, जेवढी तुम्हाला माहिती आता मिळालेली आहे त्याचा वापर करून तुम्ही त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी किंवा तुमच्या पर्स्पेक्टिव्हनं बदलायचा प्रयत्न करा. ठीक आहे, याच्यावरच न राहता. सॉरी सर, एक गोष्ट ऍड करायची होती, म्हणजे मला इम्पॉर्टंट वाटली, ती सगळ्यांना हेल्पफुल होईल. तुम्ही काय करा माहितीये का, मला मग अलंकार म्हणला कोणतरी म्हणलं मग की आपण असे किती लक्षात ठेवायचे नाही का अप्रोच, प्रत्येक क्वेश्चनला अप्रोच बदलतात. तर त्यासाठी बेस्ट काय आहे माहितीये का, एखादं बुक घ्यायचं, टॉपिक वाईज PYQचं बुक असतं नाही का, तर स्वतःहून फिगर आउट करायचं की बाबा ह्या टाईपच्या क्वेश्चनला मला कोणत्या अप्रोचने करता येईल. ह्याला आपण काय म्हणतो ब्रेनस्टॉर्मिंग. आणि हेच आहे ना परीक्षेमध्ये आपल्याला आठवतं की बाबा जर टॉपिक फिजिकल जिओग्राफीवरती टॉपिक आहे तर मला कोणते बाबा समजा क्लायमेटॉलॉजीवरती क्वेश्चन आहे बाबा टेम्परेचर, ह्युमिडिटी, अजून काय म्हणता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याच्यावरती विचार करायचा की बाबा UPSC हा क्वेश्चन विचारलाय, माझं स्ट्रक्चर डोक्यामध्ये ब्रेनस्टॉर्म करून ठेवायचं की मला कोणत्या वेळेने विचार करायचा आहे परीक्षेमध्ये. तर हे क्लिअर असेल की बाबा ह्या पद्धतीच्या क्वेश्चनवरती मी असा विचार करेल, तुमचं एका मिनिटामध्ये लय भारी ब्रेनस्टॉर्मिंग होऊन जातं. आणि हे GS 1, 2, 3 आता 4चं तर सर सांगतील, पण GS 1, 2, 3 सगळीकडे लागू पडतंय की ऑलरेडी PYQ उचलायचा आणि एक स्वतःची एक टेम्पलेट बनवून ठेवायची की आता समजा मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय होतं की बाबा गांधीजींचं आणि आंबेडकरांची तुलना विचारलेली असते किंवा गांधीजींचं कॉन्ट्रीब्युशन विचारलं असतं, तर आपल्याला विदाऊट इव्हन सेकंड थॉट ना आपण म्हणायचं का स्टेक होल्डर अप्रोच. गांधीजींनी स्टेक होल्डरसाठी खूप केले, म्हणजे काय वुमनसाठी केलंय, युथसाठी केलंय, ह्यांच्यासाठी केलंय. हा अप्रोच डोक्यात आपला क्लिअर असला आणि त्याच्या आपल्याला मग उदाहरणं पण आठवतात, कारण की आपण ते ब्रेनस्टॉर्म केलेलं असतं अगोदर. प्रत्येक क्वेश्चनसाठी ब्रेनस्टॉर्म करायचं आणि कॅटेगराईज करायचे क्वेश्चन सगळे. हा ह्या पद्धतीचे वाटलं तर तुम्ही स्टेक होल्डर अप्रोच नुसार क्वेश्चन पण कॅटेगराईज करून ठेवा, टॉपिक नुसार नाही का. फॉर एक्झाम्पल मॉडर्न हिस्ट्रीमध्ये 2-3 अप्रोचेस समजा, स्टेक होल्डर अप्रोच आहे, GS पेपर अप्रोच असतो. GS पेपर अप्रोच मध्ये काय असतं की GS पेपर सिलेबस अप्रोच असतो की तुम्ही काय करायचं मग GS 1, GS 2, GS 3, GS 4 ह्याच्यामध्ये काय GS 1 मध्ये काय सोसायटी, GS
GS2 मध्ये काय पॉलिटिकल आणि लिगल अँगल येतो, GS3 मध्ये काय येतं इकॉनॉमी येतं, त्या गोष्टी येतात, GS4 मध्ये काय येतं इथिकल अँगल येतो. हा मॉडर्न हिस्ट्रीचे हे क्वेश्चन आहेत ना, मी ह्या अप्रोचनुसार सोडवणार आहे. तुम्ही वाटलं तर छोटे ही करून ठेवा, कॅटेगराईज करून ठेवा. जेव्हा तुमच्या पुढे क्वेश्चन येईल ना तेव्हा कळलं पाहिजे की हा PYQ मध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन होता आणि ह्याला हा अप्रोच भारी बसतो. ते तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आठवल एक्सरसाइज केली तर. आणि सगळ्यांनी करा, अजिबात टाइम लागणार नाही पेपर कम्प्लीट करायला, आणि क्वालिटी पॉईंट पण आठवतील, आणि त्यानुसारच नोट्स पण बनवायचे आपल्या. म्हणजे थोडक्यात काय आहे की जसं आपण मराठी साहित्यामध्ये मी शिकवताना थीम वापरतो ना, ती पद्धत वापरा. ठीक आहे. तर आता इथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, जसं तुम्हाला म्हटलं छोट्या मोठ्या बाकीच्या कळत राहतील तुम्हाला, कारण एवढ्या जरी कळल्या तर ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण काय, अभिषेकला जर विचारलं त्याच्या अभ्यासाच्या टायमाला जर असं कोणी मार्गदर्शन दिलं असतं तर तो जास्त खुश झाला असता, आहे की नाही अभिषेक? त्याला नक्कीच सर, नक्कीच. तर तुम्हाला हे जे मिळतंय ना आता, ही जी गोष्टी आम्ही सांगतो ना, ते खूप डिटेल आहेत बरं का, बारीक आहेत, बारकावे आहेत. तुम्ही असं म्हणसाल की याच्यापेक्षा काय आहे जास्त, तर मला तर नाही वाटत की याच्यापेक्षा काही वेगळं आहे म्हणून जगामध्ये UPSCच्या फील्डमध्ये. फक्त मुद्दा काय आहे की जे आता आपण बोललो ते तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यातल्या काही गोष्टी मी म्हणजे प्रयत्न करेन की यूट्यूबवर जर टाकता येईल तर टाकेन, परत तुम्ही बघा, तुम्ही काय म्हटलात काय बघायला पाहिजे त्याच्यामध्ये. परंतु तरी पण काही दुसऱ्या अडचणी येत असेल तर आम्ही तुम्हाला मदत जरूर करू. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे प्री वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी करत राहू. आणि सगळ्यांनी सर्वांना मला 500 रुपये पाठवा लेक्चर संपलं. तो मजाक करतोय, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. ओके. तर आता मग इथं थांबूया मग. ठीक आहे, चालते. अलंकार काही प्रश्न आहे ना? हां, माझा अभिषेक सरांना एक प्रश्न आहे सर. सर तर तुम्हाला तर असं सांगायचं असेल, आता एक्झाम मध्ये ऑन दी स्पॉट मी एक्झाम घ्यायला बसलोय, आपल्याकडं आम्हाला जर कॅटेगरीज करायचं असेल किंवा आपल्याला प्राधान्य द्यायचं असेल, कंटेंट आपण जे लिहितो जो फ्लो किंवा आपण म्हणजे भाषाशैली आणि कंटेंट आणि आपलं जे लिखाणाचा सराव जे आहे, म्हणजे आपल्याला अँसर क्रिएट करता येतो किंवा स्ट्रक्चर करता येतो. ह्या कम्पेअरमध्ये कंटेंटचा रोल किती असतोय? खरोखर जितका आपण कंटेंटचा भाव करतोय तितका एक्झाम मध्ये त्याचा तितका वापर होतोय की होत नाही? म्हणजे आपल्याकडं आता हा सर, कंटेंट म्हणजे कंटेंट इम्पॉर्टंट आहे, पण एवढं पण नाही की सगळं कंटेंट हे सगळं नाही. सर जसे म्हणले ना की तुमची भाषा पण चांगली पाहिजे, पुढच्या माणसाला समजलं पण पाहिजे. तुमच्याकडे मस्त क्वालिटी कंटेंट आहे, तुम्ही सगळं करून आलाय, तुम्ही एक्सप्रेस करू शकत, त्याचा उपयोग काय आहे? मग कंटेंट इम्पॉर्टंट आहे, पण त्याला लय पण प्रेस नाही केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता समजा आपल्या नोट्स आहेत, आपल्या नोट्स मध्ये जर क्वालिटी कंटेंट असेल त्यातलं आपल्याला 5-10% आठवल, ही तर गोष्ट खरी. जर नोट्स मध्येच क्वालिटी कंटेंट नसेल तर आपल्याला तिथं 5-10% तरी कसं आठवल? तर ह्या स्टेजला आहे ना त्या गोष्टी महत्वाच्या आहेत की बाबा पॉलिटीच्या नोट्स मध्ये आर्टिकल आले पाहिजे, सुप्रीम कोर्ट जजमेंट आले पाहिजे. वारंवार आम्ही सरांनी सांगितलं नाही, ह्या गोष्टी नोट्स मध्ये आल्या पाहिजेत. कंटेंट इम्पॉर्टंट आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती का? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे क्वेश्चन विचारलाय त्याची डिमांड आपण हिट केली का नाही. बेस्ट केस मध्ये तुमचा कंटेंट थोडा चांगला असेल, दुसऱ्या केस मध्ये कंटेंट जनरल असेल, पण डिमांड हिट केली तरच ती एक्झामिनर म्हणाला हा काय विचारलंय ते सांगते. नाही, सरांनी ते सांगितलं ना मगाचपासून की ते कंटेंट पण इम्पॉर्टंट आहे आणि लँग्वेज पण. आपण मराठीचं नाही का थोडं डिसेन्सी पाहिजे त्याच्यामध्ये, तर कंटेंट वरती लय पण फोकस टाकायचा नाही. ऍट द एंड ऑफ द डे पेपर कम्प्लीट करणं ही तर सगळ्यात मोठं चॅलेंज. रिअल एक्झाम्पल सांगू ना, अभिषेक जेव्हा मेन्सला, म्हणजे माझ्या मते ऑगस्टची काहीतरी 5-6 तारीख होती आणि थोडा प्रेशरमध्ये होता है ना, अभिषेक होता थोडा. मी त्याला थोडीशी हे सांगितलं की तो GS1 मध्ये सर काय करू असं तसं मी काहीतरी सांगितलं असेल तो, आणि तो मला फोन करतोय आणि थँक्यू म्हणतोय है ना. तो मी ह्याच्यामध्ये गोष्ट सांगू का, दवाखान्यामध्ये असताना सर सांगतो सर तुमच्याबद्दल विषय काय माहिती का, की सर आपल्याला सांगतात ना की GSचं आपल्याला काय वाटतं कधी कधी की बाबा सर लिटरेचरचे टीचर आहेत किंवा ते एसे वगैरे ठीक आहे, पण कधी कधी काय होतं माहिती का, जर आपण विचार करत असेल ना सरने सांगितलेल्या गोष्टीवर तर आपल्याला सोल्युशन मिळतं नाही का. मला पण भेटलं की मी GS3 बरं का सर, मी इंटरनल सिक्युरिटी काहीतरी नोट्स वाचत होतो, काहीतरी करत होतो मी, आणि मला टेन्शन आलं की काही आता ही कधी रिकॉल व्हायचं एवढं ही सगळं नाही का. तर मग मी सरांशी बोललो, त्यानंतर मला काय झालं असेल कन्व्हर्सेशन, त्यानंतर खूप गोष्टी समजल्या की मी आता या नोट्स मध्ये असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, इंट्रोचा हे टेम्पलेट बनवले पाहिजे, हे केलं पाहिजे, आणि मला गेलं ते चांगलं गेलं नाही का. तर सांगता नाही ना, पुढचं जरी सांगत असलं ना असं एकदम वेगळ्या टोन मध्ये, तरी आपलं
आपल्याला जे पाहिजे ना आपली दृष्टी ठेवायची की हा आता मग ह्याला मी कसं अप्लाय करू तर त्याचा फायदा होईल तुम्हाला. ओके, तर म्हणजे थोडक्यात काय पहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. काम करत राहा, काम करत करत तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. फक्त ज्या बेसिक आहेत त्या लक्षात ठेवा, कारण त्याच अप्लाय होणार आहेत पुढं. आता तुम्हाला कसं आहेत म्हणजे का तुमचे प्रॉब्लेम वरवरचे आहेत, वरवरचे म्हणजे ते फाटे फुटल्यासारखे, जसं की आपल्या हरीशची डायग्राम होती आहे ना, तो वरच्या गोष्टी दावत होता. माझा मुद्दा काय की आपण जे आज बोललो ना ते सगळ्या मुळातल्या बेसिक गोष्टी सांगितलं की त्याच्यामुळे सगळं तुमचं होणार आहे, ठीक आहे. तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत, जेवढे काही प्रॉब्लेम ते सगळे कोरिलेटेड होतात आजच्या डिस्कशनमध्ये. आणि इकडच्या तिकडच्या मुद्दे जे काय तुम्हाला वाटत असतात, तुमचा टाईम मॅनेजमेंट, तुमचा कंटेंट, तुमचा जे काय आहे, फक्त तुम्ही थिंक करा. आज जेवढं काही डिस्कस केलं त्याच्यावर स्वतः बसून थिंक करा की काय काय आहे, काय काय नाही आहे, ठीक आहे. तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतील. नाही कळाल्या तर आहेच, आम्ही कुठं नाही जाणार, ठीक आहे. ओके, तर मग थांबायची वेळ आली आहे आता, मग आपण थांबूया, चालते ना.